पण आपण एक बघतो की श्रीकृष्णांच्या लीला तर व्यास ऋषींनी आपल्याला दिल्याच आहेत. पण श्रीकृष्णांसोबत आपल्याला त्यांनी श्री बलरामजींच्या पण लीला दिल्या आहेत. आणि कृष्ण आणि बलराम एका श्लोकामध्ये कृष्णदास कविराज गोस्वामी म्हणतात, सर्व अवतारी कृष्ण स्वयं भगवान, ताहार द्वितीय देह श्री बलराम. म्हणतात श्रीकृष्ण तर स्वयं भगवान आहेत आणि त्यांचाच एक दुसरा देह, ताहार द्वितीय देह श्री बलराम. अर्थात श्रीकृष्ण आणि श्री बलराम यामध्ये काही अंतर नाही. बलरामजींच्या लीला आपल्याला कुठून मिळणार? श्रीकृष्णांच्या लीलामधून मिळणार. श्रीकृष्णांसाठी जे पुस्तक लिहिलंय त्यामध्ये बलरामजींच्या पण लीला आहेत. असं नाही की बलरामजींसाठी काही वेगळं पुस्तक आहे. का बरं? कारण सेवकाचं स्वतःचं वेगळं काही अस्तित्व नसतं. सेवक नेहमी काय विचार करतो? मी माझ्या स्वामींसोबत आहे, तिथे मी समाधानी आहे, तिथे मी संतुष्ट आहे, तिथे मी सुखी आहे. आणि म्हणून बलरामजींबद्दल जर जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला श्रीकृष्णांच्या लीला वाचायला लागणार आणि बघायला लागणार की श्रीकृष्णांच्या लीलांमध्ये बलरामजी कशी काय मदत करतात. तसंच जर आपल्याला श्री नित्यानंद प्रभूंबद्दल जाणून घ्यायचं असेल तर नित्यानंद प्रभूंवर काही वेगळं पुस्तक आपल्याला सापडणार नाही. का? कारण तेच बलराम नित्यानंद प्रभू म्हणून आलेत, तेच कृष्ण श्री चैतन्य महाप्रभू म्हणून आलेत. तर नित्यानंद प्रभूंबद्दल जाणायचं असेल तर आपल्याला श्री चैतन्य महाप्रभूंचं जीवन कथा वाचायला लागेल. तर जसं श्रीमद भागवत व्यास ऋषींनी लिहिलंय, ते व्यास ऋषी जेव्हा चैतन्य लीलेत आले तेव्हा ते बनले श्री वृंदावन दास ठाकूर. आणि वृंदावन दास ठाकूरांनी श्री चैतन्य भागवत लिहिलंय. आणि त्या श्री चैतन्य भागवतामध्ये नित्यानंद प्रभूंबद्दल फार विशेष वर्णन त्यांनी केलंय. आपण अनेक वेळा नित्यानंद प्रभूंबद्दल जेव्हा चर्चा करतो तेव्हा जगाई मधाईची गोष्ट नक्की सांगतो. जगाई मधाईची गोष्ट आहे कुठे? चैतन्य चरितामृतामध्ये आहे का? जर तुम्ही पूर्ण चैतन्य चरितामृत चाळून काढलं पण जगाई मधाईची गोष्ट तुम्हाला चैतन्य चरितामृतामध्ये नाही मिळणार. ऍक्च्युली नित्यानंद प्रभूंची सर्वात त्यांची कृपा जर कोणाला मिळाली असेल तर ती जगाई मधाई आहे. पण जगाई मधाईचा जो उद्धार झाला ती पूर्ण गोष्ट आहे ते चैतन्य भागवतामध्ये. तर म्हणून ज्या प्रकारे व्यास ऋषींनी कृष्ण बलराम यांची कथा एकत्र करून सांगितली, बलरामजींची कथा वेगळी नाही सांगितली, तसं तेच व्यास ऋषी जेव्हा वृंदावनदास ठाकूर बनून आले तेव्हा श्री चैतन्य भागवतामध्ये त्यांनी श्री चैतन्य महाप्रभू आणि श्री नित्यानंद प्रभू यांची कथा एकत्र करून सांगितली. तर चैतन्य भागवताबद्दल कृष्णदास कविराज गोस्वामी म्हणतात, मनुष्य रचिते नारे ऐछे ग्रंथ धन्य, वृंदावन दास मुखे श्री चैतन्य वक्ता. म्हणतात इतका सुंदर हे पुस्तक आहे. हे धन्य ग्रंथ आहे. पण म्हणतात वृंदावन दास मुखे वक्ता श्री चैतन्य. ऍक्च्युली वृंदावनदास ठाकूरांच्या मुखातून श्री चैतन्य महाप्रभू यांनीच हे पुस्तक घडवून आणलंय. तर या श्री चैतन्य भागवतामध्ये सुरुवातच जी होते ती कशी होते? तर पहिल्या श्लोकामध्ये वृंदावनदास ठाकूर केवळ श्री चैतन्य महाप्रभूंना प्रणाम नाही करत, केवळ नित्यानंद प्रभूंना प्रणाम नाही करत, पण दोघांना मिळून पहिल्या श्लोकामध्ये प्रणाम करतात. अजानुलंबित भुजौ कनकावदातौ, संकीर्तनैक पितरौ कमलायताक्षौ, विश्वंभरौ द्विजवरौ युगधर्मपालौ, वंदे जगत्प्रियकरौ करुणावतारौ. तर पहिल्या श्लोकामध्ये श्री कृष्ण चैतन्य आणि श्री नित्यानंद प्रभू या दोघांना प्रार्थना अर्पण करताना म्हणतात, हे दोघं आहेत ना, हे आहेत वंदे जगत प्रिय करो. हे पूर्ण जगताला दोघे भाऊ प्रिय आहेत. आणि नंतर शेवटच्या शब्दामध्ये त्यांचं वर्णन करतात, करुणावतारो. तर श्री चैतन्य महाप्रभू आणि श्री नित्यानंद प्रभू आहेत, हे करुणावतारो आहेत, करुणा देण्यासाठी आहेत. आपण बघतो की कसं बघा श्रीकृष्णांच्या ज्या लीला आहेत, श्रीकृष्णांच्या लीलांमध्ये त्यांनी दुर्जनांना जवळ घेतलं का? श्रीकृष्ण शिशुपालाला जवळ घेतात का? श्रीकृष्ण दुर्योधनाला जवळ घेतात का? श्रीकृष्ण जरासंधाला जवळ घेतात का? तर श्रीकृष्णांचा पण एक मापदंड आहे, श्रीकृष्णांची पण एक मर्यादा आहे. श्रीकृष्ण म्हणतात, मी सज्जनांना जवळ घेणार आणि सज्जनांना मार्गदर्शन करणार. जे दुर्जन लोक आहेत, ज्यांना लोकांना त्रास द्यायचा आहे, ज्यांच्यामध्ये चांगले शिष्टाचार नाही आहेत, त्यांना मी काही जवळ घेत नाही. पण आपण श्री चैतन्य महाप्रभूंची लीला जर बघितली तर हिरण्यकश्यपू, हिरण्याक्ष, रावण, कुंभकर्ण, शिशुपाल आणि दंतवक्र यांना श्रीकृष्णांनी दूर लोटलं, यांच्या विरुद्ध युद्ध केलं, त्यांना मारलं.
त्यांना वीरगती दिली. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे? तेच कृष्ण जेव्हा श्री चैतन्य महाप्रभू म्हणून आले, तेव्हा नित्यानंद प्रभू मार्फत त्याच हिरण्यकश्यपू, हिरण्याक्षला, त्याच रावण आणि कुंभकर्णाला, शिशुपाल आणि दंतवक्राला श्री चैतन्य महाप्रभूंनी आलिंगन केलं. मी विचार पण करू नाही शकत की श्री नरसिंह हे हिरण्यकश्यपूला आलिंगन करतायत. काल वराह द्वादशी होती. वराहदेव हिरण्याक्षला आलिंगन करतायत. पण केवळ श्री नित्यानंद प्रभूंमुळे श्री चैतन्य महाप्रभूंनी जगाई आणि मधाईला आलिंगन केलं. विचार करा त्यांना किती कृपा मिळाली. तर म्हणून आपण बघू शकतो आपली स्वतःची गणना जर आपण सज्जनांमध्ये केली, जर आपण असं म्हटलं माझं हृदय तर शुद्ध आहे, काही समस्या नाहीये, मग आपल्याला श्रीकृष्णांच्या कृपेची आशा धरायला पाहिजे. आणि समजा आपण हा विचार केला की फार दूरची गोष्ट आहे, हृदय शुद्ध नाहीये, माझी जर गणना झाली तर कदाचित माझी गणना दुर्जनांमध्ये होईल, सज्जनांमध्ये नाही होईल. जर असा विचार मनात आला, मग आपल्याला समजायला पाहिजे माझ्या माझी आशा ही श्रीकृष्णांच्या चरणी नाहीये. माझी आशा ही श्री नित्यानंद प्रभू आणि श्री चैतन्य महाप्रभूंच्या चरणी आहे. आपण बघतो की कसं श्रीकृष्णांच्या जीवनामध्ये, श्री बलरामजींच्या जीवनामध्ये आपण बघतो त्यांनी असुरांना मारलं. पण श्री चैतन्य महाप्रभू आणि श्री नित्यानंद प्रभू यांनी असुरांना मारलं नाही. यांनी असुरांना जवळ केलं, त्यांच्या विपरीत बुद्धीला शुद्ध केलं आणि त्यांना शुद्ध व्रजवासींची कृष्ण भक्ती दिली. तर म्हणून आपण श्रीकृष्णांची भक्ती जी करतोय ती पण आपल्याला डायरेक्टली कोणी दिली नाहीये. ती पण श्री चैतन्य महाप्रभू आणि त्यांच्या अनुयायींनी दिली आहे. तर विचार करा आपण श्री चैतन्य महाप्रभू, श्री नित्यानंद प्रभू आणि त्यांच्या अनुयायींवर किती अवलंबून आहे. त्यांनी आपल्याला श्रीकृष्णांचं व्यक्तिमत्व उघडकीस केलं. नाहीतर श्रीकृष्ण हे एक थोडे प्रश्नचिन्ह उभे करणारे व्यक्ती आहेत. ते कोणाला प्रेम करतायत, ते कसे कधी खोटं बोलतात, कधी कसं वागतात कळत नाही. पण केवळ श्री चैतन्य महाप्रभू आणि श्री नित्यानंद प्रभू यांच्या कृपेमुळे आज आपण श्रीकृष्णांना ओळखण्याचा एक ध्यास घेतलाय. आणि त्या त्या मार्गावर श्री चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद प्रभूंनी जे ते आपल्याला मार्ग दिलाय त्याचा जेवढं आपण अनुगमन करू त्या प्रमाणामध्ये आपण श्रीकृष्णांना ओळखता येईल आपल्याला. तर आपण बघतो श्रीमद भागवतामध्ये कृष्ण लीलेमध्ये बलरामजींनी काय काय केलं. बलरामजींनी प्रलंबासुराला मारलं, धेनुकासुराला मारलं. त्याच्यानंतर जेव्हा दुर्योधन आणि कौरवांनी त्यांचा गर्व दाखवला तेव्हा हस्तिनापुराला त्यांनी गंगे नदीमध्ये ओढून पूर्ण हस्तिनापूर बुडवण्यासाठी तयारी सुरू केली होती. नंतर रोमहर्षण सूत हे भागवत कथा सांगण्यासाठी निवडले गेले होते. पण त्यांनी पण जेव्हा बलरामजींचा अनादर केला तेव्हा बलरामजींनी म्हणाले हा पण धर्मध्वजी आहे, याला नीट कळत नाही आणि हा दुसऱ्यांना कसं मार्गदर्शन करणार. म्हणून बलरामजींनी रोमहर्षण सूताला सगळ्यांच्या समोर मारलं. सो कोणी त्याच्या सवयींनी असुर असू दे, प्रलंबासूर आहे, धेनुकासूर आहे तो असू दे, किंवा कोणी त्याच्या चेतनेने असुर असू दे, म्हणजे तो साधू होता. रोमहर्षण सूत हे तर साधू होते. पण त्या दोघांना पण बलरामजींनी अजिबात सहन नाही केलं आणि बलरामजींनी त्यांना मारून टाकलं. आणि त्यांच्या स्वतःच्या शिष्याने दुर्योधनाने जेव्हा गर्व केला तेव्हा त्याच बलरामजींनी त्याला त्याच्या परिवारासह, त्याच्या महलांसह गंगे नदीमध्ये बुडवण्यासाठी वाटचाल सुरू केली. पण हे बलरामजी कोणाच्या अनुसरून असे वागतायत? हे बलरामजी श्रीकृष्णांना अनुसरून असे वागतायत. कारण श्रीकृष्णांनी सांगितलं धर्म संस्थापनार्थाय संभवामी वगैरे. तर ते काय म्हणतात, मी केवळ एक दास आहे, माझे स्वामी जसं वागतील त्याला अनुसरून मी वागणार. मग आता ते जे स्वामी आहेत ते श्री चैतन्य महाप्रभूंच्या जेव्हा लीलेत येतात तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू कुठल्या भावनेत आले म्हणतात, दीनहीन जत छिलो हरिनामे उद्धारिलो तार साक्षी जगाई मधाई. दीनहीन क्रूर अधम लोकांना तारण करण्यासाठी श्री चैतन्य महाप्रभू आले आहेत. मग ते बलरामजी ज्यांनी शिष्याचा उद्धटपणा सहन नाही केला, रोमहर्षण सूताच्या साधूचा उद्धटपणा सहन नाही केला, प्रलंबासूर धेनुकासूरचा उद्धटपणा सहन नाही केला, ते बलरामजी जेव्हा नित्यानंद प्रभू म्हणून येतील तेव्हा ते कसे बोलतील, ते कसे वागतील.
तर श्री नित्यानंद प्रभूंबद्दल एक भजन आहे, त्याच्यामध्ये येतं अकरोध परमानंद नित्यानंद राय. त्याच्यामध्ये म्हणतायत अकरोध. सगळ्यात पहिली गोष्ट नित्यानंद प्रभूंची आहे, त्यांना कधीच राग येत नाही. का बरं? कारण परमानंद. कारण नेहमी श्रीकृष्णांच्या भावनेमध्ये ते नेहमी लीन असतात. परमानंद. आणि कोण आहेत ते? नित्यानंद राय. अभिमान शून्य निताई नगरे बेडाय. तर म्हणतायत अभिमान शून्य. तर श्री नित्यानंद प्रभू हे अभिमान शून्य आहेत. बलरामजींना जर कोणी सांगितलं की अहो सोडून द्या त्या रोमहर्षण सुताला, सोडून द्या त्या दुर्योधनाला, तर बलरामजी ते सहन करतील का? नाही. पण श्री नित्यानंद प्रभू अकरोध आहेत, परमानंद आहेत आणि अभिमान शून्य आहेत. म्हणून कृष्णदास कविराज गोस्वामी एका ठिकाणी जेव्हा नित्यानंद प्रभूंची स्तुती करतात तेव्हा ते म्हणतात प्रेमे मत्त नित्यानंद कृपा अवतार उत्तम अधम किछू न करे विचार. प्रेमे मत्त नित्यानंद. श्री नित्यानंद प्रभू हे श्रीकृष्णांच्या प्रेमेमध्ये मत्त आहेत. आणि म्हणतात नित्यानंद कृपा अवतार उत्तम अधम किछू ना करे विचार. कोण उत्तम आहे, कोण अधम आहे, श्री नित्यानंद प्रभू कधी कोणाचा तसा विचार नाही करत आणि सगळ्यांना कृपा देण्यासाठी आतुर आहेत. तर आज आपण या पार्श्वभूमीवर श्री नित्यानंद प्रभूंबद्दल काही चर्चा करूया आणि श्री नित्यानंद प्रभूंचं व्यक्तिमत्व समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर आज आपण श्री नित्यानंद प्रभू श्री चैतन्य महाप्रभूंना भेटल्यानंतर तर श्री चैतन्य महाप्रभूंच्या भावनेला अनुसरून जगत होते, त्यांचं आज्ञापालन करून जगत होते. पण आज आपण चर्चा करूया श्री चैतन्य महाप्रभूंना भेटण्यापूर्वी श्री नित्यानंद प्रभूंचा जन्म कसा होता, श्री नित्यानंद प्रभूंची वागणूक कशी होती, श्री नित्यानंद प्रभू कशा प्रकारचं जीवन जगले. आणि त्यांनी आपल्याला एक अंदाज येईल की नित्यानंद प्रभू हे केवळ श्री चैतन्य महाप्रभूंना भेटल्यानंतर त्यांचे दास झाले की त्याच्या आधीपासून ते त्यांचे दास आहेत. तर या अनुषंगाने आज आपण श्री नित्यानंद चरित्र चर्चा करणार आहोत. श्री नित्यानंद प्रभूंचा जन्म हा झाला बंगालमध्ये एक भाग आहे जिथे गंगा नदी वाहत नाही. त्या भागाला म्हणतात राढ देश. राढ या शब्दाचा अर्थ असतो बंगाली भाषेमध्ये कोरडा प्रदेश. किंवा आपल्या मराठी भाषेमध्ये आपण म्हणतो जो नापीक प्रदेश आहे, जिथे पाणी नाही, तिथे काही शेती नाही, काही नाही. आणि अशा प्रदेशामध्ये धनसमृद्धी नक्कीच नसते. उलट या राढ देशमध्ये श्री नित्यानंद प्रभू अवतरण्यापूर्वी अनेक वेळा तिथे वर्षा कधी झाली नव्हती, म्हणजे पाऊस कधी पडला नव्हता, कोरडा सगळा प्रदेश होता. तिथे फार गरिबी होती आणि अनेक वेळा तिथे बऱ्याचशा अशा अशुभ गोष्टी घडायच्या. पण ज्या क्षणी बलरामजी शेष श्री नित्यानंद प्रभू तिथे अवतरले त्या दिवशीपासून तिथली गरिबी, तिथले सगळे वाईट गोष्टी, तिथलं सगळं वातावरणच बदललं. का बरं? तर श्रीकृष्णांचे प्रथम सेवक तिथे अवतरलेत. तर या गोष्टीची सुरुवात करताना वृंदावनदास ठाकूर जेव्हा बोलायला सुरू करतात तेव्हा म्हणतात जय जय श्री कृष्ण चैतन्य कृपा सिंधू जय जय नित्यानंद अगतीर बंधू. श्री चैतन्य महाप्रभूंची स्तुती वृंदावनदास ठाकूर करतायत कृपा सिंधू. पण नित्यानंद प्रभूंची जेव्हा स्तुती करतायत तेव्हा काय म्हणतायत अगतीर बंधू. अगतीर बंधू म्हणजे ज्यांची जीवनामध्ये काही गती नाहीये, ज्यांचं जीवन इतकं वाईट आहे की त्यांच्या जीवनाचा शेवट वाईट होऊ शकतो, त्यांना श्रीकृष्ण नक्कीच प्राप्त होणार नाहीयेत. तर म्हणतात जय जय नित्यानंद अगतीर बंधू. तर म्हणून श्री नित्यानंद प्रभूंची स्तुती करताना पहिल्याच श्लोकामध्ये वृंदावनदास ठाकूर म्हणतायत हे ज्या लोकांना त्यांच्या जीवनामध्ये काही आशा नाही आहे, त्यांचा हात धरणारे, त्यांना मार्गदर्शन करणारे हे नित्यानंद प्रभू आहेत. तर लहानपणी त्यांच्या गावाच्या जवळ एक जागा होती, वृंदावनदास ठाकूर त्याला म्हणतात मौरेश्वर. आणि श्रील भक्तिसिद्धांत सरस्वती त्याच्यावर तात्पर्य करताना म्हणतात या गावाचं नाव मौरेश्वर होतं किंवा मूळ त्याचं नाव होतं मयुरेश्वर. तर या मयुरेश्वर ठिकाणी शंकरजींचं मंदिर होतं आणि अनेक अनेक धार्मिक लोक तिथे यायचे आणि श्री नित्यानंद प्रभू पण कधी कधी त्या ठिकाणी जायचे. तर मला हे आठवलं की बारामतीच्या जवळ पण एक मयुरेश्वर गणपतीचं मंदिर आहे. तसंच एकचक्र जिथे श्री चैतन्य महाप्रभू अवतरले त्याच्याजवळ पण मयुरेश्वर शंकरजींचं एक मंदिर होतं. लहानपणी
श्री नित्यानंद प्रभू काय खेळ खेळत होते? त्यांचा फक्त एकच खेळ होता. श्रीकृष्णांच्या लीलांना आपण प्रकटीकरण करायचं, आपल्या सगळ्या मित्रांना एकत्र घ्यायचं आणि वेगवेगळ्या लीला आपण तिथे स्थापित करायच्या. कधी श्री नित्यानंद प्रभू आणि त्यांचे मित्र काय करायचे? सर्व देवतांची एक सभा तिथे बोलवायचे. तर सगळे मित्र असे गोल बसलेले आहेत. आणि श्री नित्यानंद प्रभू आणि काही त्यांचे मित्र नदीच्या काठी गेले आणि तिथे त्यांनी ब्रह्मदेवांना सोबत घेऊन परमेश्वराला, विष्णूंना प्रार्थना केली की पृथ्वीवर खूप भार झालाय. तर एक मुलगा गाय बनला पृथ्वीचं रूप घेऊन, एक मुलगा ब्रह्मदेव, एक मुलगा शंकरजी, नित्यानंद प्रभू पण एक मुलगा बनले आणि सगळ्यांनी जाऊन नदीच्या काठी, जणू काही क्षीरसागराच्या काठी ते लोक प्रार्थना करतात. तिथे त्यांनी प्रार्थना अर्पण केली आणि तिथून दृश्यमान नव्हता एक मुलगा, पण त्यांनी तिथून एक आवाज दिला, तुम्ही काळजी करू नका, मी लवकरच यदुवंशात अवतरणार आहे आणि तुमच्या सर्व समस्या सोडवणार आहेत. एक दिवशी यांनी संध्याकाळच्या वेळी अ, वसुदेव आणि देवकी यांचा विवाह नियोजिला. एके रात्री जेव्हा सगळेजण झोपले होते, तेव्हा यांनी काय केलं असेल काही दिवसांनी, अर्ध्या रात्री यांनी कृष्ण जन्म करून घेतला. असं जसं कधी नदीच्या शेजारी उंच गवत असतं, है ना? आणि ते जे गवत असतं ते इतकं उंच असतं, ते आतमधून पण पोकळ असतं. तर अशा प्रकारे त्यांनी एक असं जेल सारखं बनवलं आणि त्या जेलमध्ये त्यांनी श्रीकृष्णाचा जन्म घडवून आणला. अर्थात हे सगळे मुलं मुलंच करतायत. आणि नंतर शेजारी एक गोकुळ पण बनवलं आणि नंतर त्या बाळाला घेऊन वसुदेव नावाचा जो मुलगा होता तो त्या बाळाला घेऊन गेला गोकुळामध्ये आणि तिथे त्या बाळाला ठेवलं आणि तिथून एका दुसऱ्या मुलाला, मुलगी जी होती ती त्याला घेऊन आला. अशा प्रकारे कृष्ण लीला. एकदा कोणी एक मुलगा पूतना बनला आणि दुसरा एक मुलगा कृष्ण बनला आणि तिच्या छातीवर चढला आणि तिला मारलं. एकदा यांनी एक छोटी एक हातगाडी बनवली आणि त्या हातगाडीला एक खाली बाळ ठेवलं, कृष्ण सारखं एक लहान मुलाला ठेवलं आणि त्या पूर्ण हातगाडीला तोडलं शक्टासुरलीला. कधी या सगळ्या मित्रांनी मिळून सर्वांच्या घरी दिवसा चोऱ्या केल्या आणि तिथलं दही दूध जे होतं ते केलं. तर अशा प्रकारे दिवस असू दे की रात्र असू दे, पण हे सगळे श्री नित्यानंद प्रभूंचे मित्र नेहमी नित्यानंद प्रभूंसोबत असायचे. त्यांना कधी कोणाला वाटलं नाही, अरे दिवसा आपण मित्रांसोबत खेळतो, पण रात्री तरी घरी जायला पाहिजे. त्यांना आपल्या आई वडिलांची कधी आठवण येत नव्हती. आणि जेव्हा आपण बघतो की मुलं आपल्या मित्रांसह खूप खेळतात आणि आई वडिलांना कधी दुर्लक्ष करतात, तेव्हा आई वडिलांची कशी परिस्थिती होते? आई वडिलांना राग येतो आणि आई वडील म्हणतात आजपासून खेळायचं नाही, आजपासून घरी यायचं बरोबर वेळेवर. पण एक चक्रमधले मुलांना आई वडिलांची आठवण नव्हती येत आणि आई वडील कधी कंप्लेंट नव्हते करत की अरे हा नित्यानंद आहे, हा आमच्या मित्रांसोबत दिवस रात्र खेळत असतो, आमच्या मुलांचं काय. उलट रोज संध्याकाळी ते जायचे तिथे, जेव्हा जिथे हे मुलं खेळायची, नित्यानंद प्रभूंना जवळ घ्यायचे आणि त्यांना घट्ट आलिंगन करायचे आणि म्हणायचे, आम्हाला एक कळत नाही, ह्या सगळ्या गोष्टी तुला माहीत कशा झाल्या? हं? आम्हाला तर ह्या सगळ्या डिटेलमध्ये गोष्टी पण माहिती नाही आहेत आणि या मुलाला कुठून येतात? तर कधी नित्यानंद प्रभू ह्याला उत्तर नव्हते देत. नित्यानंद प्रभू यांनी एक वेळेस काय केलं, काही झाडांची पानं होती, ती मोठी मोठी पानं, त्यांना थोडं एक रूपांतर केलं आणि त्यांना सापांमध्ये परिवर्तित केलं आणि नदीमध्ये गेले आणि त्या नदीमध्ये ते सगळे पानं सोडले, जणू काही तिथे खूप साप आहेत. आणि त्याच्यानंतर त्यांच्यातलाच एक मुलगा त्या पाण्यामध्ये शिरला आणि त्या पाण्यामध्ये जाऊन बेशुद्ध झाला. हे सगळं कृष्णलीला चालू आहे, कालिया लीला चालू आहे. आणि जेव्हा बेशुद्ध झाला तेव्हा असा उलटा पडला. तर नित्यानंद प्रभू तेव्हा तिथे गेले आणि आपल्या नजरेने, दृष्टीपाताने त्याला पुन्हा त्यांनी जीवनदान दिलं. जसं कृष्ण लीलेमध्ये झालं होतं. एकदा हे लोक जवळ त्यांनी एक एक फॉरेस्ट बनवलं होतं, एक वन बनवलं होतं. त्याला म्हणाले तालवन आहे आणि त्या तालवनामध्ये गेले आणि धेनुकासूरला मारलं. एका मुलाला लढाई केली आणि नंतर ताल फळं त्यांनी आस्वादन केले. अशा प्रकारे कधी बकासूरला मारलं, कधी अघासूरला मारलं, कधी वत्सासूरला मारलं आणि अशा प्रकारे खेळून छान हे लोक जीवनाचा आनंद घेत होते. कधी गोवर्धन पर्वताला पण उचलण्याचा यांनी लीला रचली. कधी वृंदावन रचलं आणि तिथे खूप वेगवेगळे खेळ, जे गोप खेळत होते ते खेळले. कधी गोपींचं वस्त्रहरण केलं. कधी श्रीकृष्ण ब्राह्मण पत्नींना कशा प्रकारे भेटले ती लीला केली.
एकदा तर यांनी काय केलं असेल, नारद मुनी एक मुलगा बनला आणि त्यांनी काहीतरी सामान उचलून एक खोटी दाढी बनवली. तर भक्तिसिद्धांत सरस्वती म्हणतात, जुन्या काळी नारद मुनींची जी प्रतिमा होती, ती होती की त्यांना दाढी आहे, कारण साधू आहेत, है ना? तर एक जुनी जी प्रतिमा आहे ती आहे की साधूंना दाढी असते. तर म्हणून नित्यानंद प्रभूंच्या वेळेस पण तीच प्रतिमा होती नारद मुनींची. तर म्हणून एका मुलाने दाढी लावली आणि त्या दाढीला घेऊन हा नारद मुनी जो आहे तो कंसाकडे गेला आणि कंसाला त्यांनी एक सिक्रेट सांगितली की अरे तुला माहितीये का की कृष्णांचा जन्म झालाय म्हणून. नंतर दुसरा एक मुलगा अक्रूर बनून आला आणि कृष्ण आणि बलराम कोणी दुसरेच मुलं बनले होते, त्यांना मथुरेला घेऊन गेला. आणि जेव्हा अक्रूर, कृष्ण आणि बलराम हे मथुरेला निघून गेले, तेव्हा श्री नित्यानंद प्रभू गोपिकांच्या भावनेमध्ये आले आणि अशा प्रकारे रडले की त्या गावातल्या लोकांना वाटलं की नित्यानंद प्रभूंच्या दोन डोळ्यातून अश्रूंची नदी वाहते. पण जरी इतकं पाणी वाहतंय, इतकं नदी वाहतंय, पण कधी कोणाला कळालं नाही की श्री नित्यानंद प्रभू असे कसे वागतायत. कारण श्री नित्यानंद प्रभूंची जी एक माया शक्ती होती त्यांनी सगळ्यांना आवरण केलं होतं. नंतर या लोकांनी काय केलं, मथुरा नगरी पण एक रचली. त्या मथुरे नगरीमध्ये हे सगळे मुलं गेले, कृष्ण बलराम आणि त्यांचे गोपमित्र जसे गेले तसे. आणि एक माळी बनला, एक मालाकार बनला आणि त्याने एक खूप सुंदर हार तयार केला आणि कृष्ण बलरामला घातला. कोणी एक कुब्जा बनली, आणि तिने चंदन हे कृष्ण आणि बलरामला दिलं. नंतर एक त्यांनी खूप मोठा धनुष्य तयार केला. तिथे एका हत्तीला पण मारलं. कोणा एक जाड मुलगा असेल त्याला हत्ती बनवलं. चाणूर आणि मुष्टिक सोबत लढाई केली आणि कंसाला एका मुलाला कंसाला तयार केलं होतं. त्या कंसाला त्यांनी श्री नित्यानंद प्रभूंनी कृष्णाची भूमिका केली. कंसाला खाली खेचलं, त्याच्या छातीवर बसले आणि त्याला मारलं. आणि मारल्यानंतर नित्यानंद प्रभू इतके खुश झाले की नित्यानंद प्रभू नाचायला लागले. कधी नित्यानंद प्रभूंनी वामन देवांची पण भूमिका केली. वामन देव स्वतः बनले, त्यांची वेशभूषा पण केली वामन देवांसारखी आणि बली महाराजांना ठगायला तिथे गेले. मग दुसरा एक मुलगा होता, त्यांनी शुक्राचार्यांची भूमिका केली आणि म्हणाले अजिबात याला दान द्यायचं नाही. पण यांनी वामन देवांनी बली महाराजांना तसं पटवून दिलं आणि नंतर जेव्हा दान दिलं तेव्हा नित्यानंद प्रभूंनी स्वतःचा पाय त्या बली नावाच्या मुलावर तिथे ठेवला आणि सगळेजण खूप खुश झाले. एकदा काय केलं यांनी, रामचंद्रांच्या लीला पण रचण्याचा प्रामाणिक एक प्रयोग केला. तर काय केलं, एरंडेलचं जे झाड असतं त्या एरंडेलच्या झाडाने त्यांना कापून वगैरे त्यांनी एक ब्रिज बनवला पाण्यावर. तिथे एक छोटी नदी आहे आज पण एकचक्राला, तिथे जाऊ शकतो आपण. आणि तिच्यावर त्यांनी तो एक पूल बांधला आणि म्हणाले की चला आता आपण रावणाला युद्ध करण्यासाठी जाऊ. तर बरेच मुलं आहेत ते वानर बनले आणि तो ब्रिज बनवताना जय रघुनाथ जय रघुनाथ अशा प्रकारे म्हणत होते. नित्यानंद प्रभू लक्ष्मण बनले आणि लक्ष्मण बनून हातामध्ये एक त्यांनी धनुष्य घेतला आणि सुग्रीवाकडे गेले आणि म्हणे काय सुग्रीव तू काय करतोयस, तू विसरलास का, तुला माझ्या स्वामींची मदत करायची होती आणि तू इथे असा कसं काय बसू शकतोस, माझ्या स्वामींना मदत करायला आहे. तर ते बघून 5 मुलं 5 वानर बनले आणि नित्यानंद प्रभूंचे लक्ष्मण बनले होते. तर त्यांनी त्या 5 मुलांना म्हटलं, तुम्ही कोण आहात रे वानर लोक, आणि तुम्ही इथे वनामध्ये काय करताय. मग ते म्हणाले ऍक्च्युली आम्ही वालीपासून पळतोय, वालीची आम्हाला भीती वाटते, कृपया आम्हाला रामचंद्रांकडे घेऊन जाणार का, आम्हाला त्यांचा आश्रय घ्यायचा आहे. आणि श्री नित्यानंद प्रभूंनी लगेच त्यांना आलिंगन केलं आणि रामचंद्रांकडे घेऊन गेले आणि हे वानर लगेच रामचंद्रांच्या चरणी पडले. कधी नित्यानंद प्रभूंनी लक्ष्मणाच्या वेशात इंद्रजितला मारण्याची लीला केली आणि कधी लक्ष्मणाच्या वेशात त्यांनी एक पराजय पण स्वीकार केली. जेव्हा जेव्हा युद्धामध्ये कधी काही घडलं असेल तशाच प्रकारे त्यांनी केलं. एकदा एक मुलगा विभीषण बनून आला आणि त्या विभीषणाला रामचंद्रांजवळ नेलं आणि रामचंद्रांनी त्याचा राज्याभिषेक पण केला आणि अशा प्रकारे एक दिवशी मग युद्ध सुरू झालं. मग त्या युद्धामध्ये जो रावण बनला होता, एक दिवशी तो लक्ष्मणावर चिडला आणि म्हणाला लक्ष्मण आज मी तुझ्यावर शक्ती अस्त्र मारणार. आणि असं बोलून त्याच्या हातामध्ये कमळाचं एक फूल होतं. ते कमळाचं फूल त्यांनी नित्यानंद प्रभूंवर मारलं आणि नित्यानंद प्रभू तिथे कोसळून खाली पडले. तर हे सगळे मुलं ज्या प्रकारे असे सरळ असे कोसळून पडले, सगळ्या मुलांना खूप भीती वाटली. मुलं जवळ गेले, मुलांनी त्यांची छाती बघितली, अजिबात प्राण नव्हता. अजिबात
त्याच्यामध्ये काहीही संकेत नव्हते. जेव्हा तर ह्या मुलांना खूप भीती वाटली. हे मुलं खूप घाबरले. तिथे बसून रडायला लागले. "अरे नित्यानंद, उठ, उठ!" अशा प्रकारे रडायला लागले. ही वेदना इतकी वाढली, हा आवाज इतका वाढला, की नित्यानंद प्रभूंचे आई-वडील तिथे पोहोचले आणि आई-वडिलांनी पण बघितलं, की त्याच्या छातीवर हात ठेवला तर अजिबात प्राणाचा काही संकेत नव्हता. आई-वडील पण खूप रडायला लागले. अशा प्रकारे तिथे ते पण कोसळून पडले. त्यांचे पण बेशुद्ध झाले आई-वडील आणि तिथे बरेच लोकं जमले. मग त्या लोकांनी विचारलं, "अरे, हा नित्यानंद प्राण विहीन झालाय. त्याच्या आई-वडिलांचा पण प्राण गेला. हे चाललंय काय?" मग त्या मुलांनी सांगितलं, "अशा प्रकारे आम्ही एक नाटक रचत होतो आणि त्या नाटकामध्ये अशा प्रकारे हा जो एक बाण मारला, शक्ती अस्त्र मारला, तर त्याच्यामध्ये नित्यानंद प्रभू मरून पडलेत म्हणून." मग म्हणाले, एक माणूस तिथे जो आला होता तो म्हणाला, "मी असं ऐकलं होतं, की एकदा एक नाटक झालं होतं आणि त्या नाटकामध्ये दशरथ महाराजांची भूमिका ज्या माणसाने केली, रामचंद्रांच्या वियोगामध्ये जेव्हा दशरथ महाराज कोसळून पडले, तेव्हा तो माणूस पण खरोखर त्यांनी प्राण सोडले, नाटकाच्या त्या माणसाने." तर हे जेव्हा ऐकलं, तेव्हा दुसरा माणूस म्हणाला, "एक काम करा आता." हनुमानजींनी त्या लीलेमध्ये औषध आणलं होतं, तर ते औषध आणायला पाहिजे. मग लगेच या मुलांना आठवलं, अरे, नित्यानंद प्रभूंनी आपल्याला सांगितलं होतं, की त्या युद्धामध्ये मी कोसळून पडीन आणि हनुमानजींनी माझ्यासाठी औषध आणायला पाहिजे आणि ते औषध जेव्हा आणतील आणि माझ्या नाकाजवळ जेव्हा ठेवतील, तेव्हा मी जागृत होईन. मग लगेच त्यांनी त्या हनुमानाला शोधलं. हनुमान पण तिथे रडत होता. त्या हनुमानाला उभं केलं. हनुमान लगेच गेला. हं. आता ही जी गोष्ट आहे, ही वाल्मिकी रामायणामध्ये नाहीये, पण एक दुसरं पुस्तक आहे अध्यात्म रामायण म्हणून. त्या अध्यात्म रामायणामध्ये तर हनुमानजी जेव्हा तिथे जेव्हा गेले, गंधमादन पर्वत होता आणि गंधमादन पर्वतावर ते औषध मिळणार होतं. तर तिथे एक कालनेमी नावाचा राक्षस होता आणि हा कालनेमी नावाचा राक्षस एका साधूच्या वेशामध्ये हनुमानजींची वाट बघत होता. तर जेव्हा हनुमानजी तिथे पोहोचले, तेव्हा त्या पर्वताच्या शेजारी हा कालनेमी एका साधूच्या वेशामध्ये उभा आहे आणि तो हनुमानजींना म्हणतो, "तुमचं स्वागत आहे. थोडंसं तुम्ही आहार वगैरे काही स्वीकार करणार का?" तर हनुमानजी म्हणतात, "नाही, तुम्हाला तर माहितीच आहे, की लक्ष्मणावर वार झालाय आणि मी त्याच्या सेवेमध्ये आहे. रामचंद्रांनी मला पाठवलंय, की इथून मला औषध काहीतरी घेऊन जायचंय." तर ते साधू म्हणतात, "पण तुम्ही इतका प्रवास करून आले तर तुम्ही थकले असणार. तर थोडं एक काम करा, इथे जवळ हे जे तळं आहे, या तळ्यामध्ये तुम्ही स्नान करा आणि स्नान केल्यानंतर थोडंसं तुम्हाला काहीतरी मी फळ, आहार वगैरे देतो आणि नंतर तुम्ही नक्की तुमची कामगिरी करा." तर खरोखर हनुमानजी थकलेले असतात. तर हनुमानजी जेव्हा ते तळ्यामध्ये जातात, तेव्हा तिथे एक मगर येते आणि ती मगर हनुमानजींचा पाय धरते आणि हनुमानजींना पाण्यामध्ये परत मागे खेचत असते. तर हनुमानजी कसे बसे त्या मगरीला मारतात. तसंच इथे पण खरोखर हनुमानजी नावाचा तो मुलगा तेव्हा जातो, तेव्हा तिथे एक साधूच्या वेशामध्ये एक दुसरा मुलगा असतो. तो म्हणतो, की "तुम्ही या तळ्यामध्ये स्नान का नाही करत?" आणि तसेच हे जे हनुमानजी आहेत, हा मुलगा आहे, हा तळ्यामध्ये प्रवेश करतो. दुसरा एक मुलगा येतो आणि तो मागून मगरीसारखा त्याचा पाय धरतो. हनुमानजी त्या मगरीला मारण्याचा तो सगळा ड्रामा करतात आणि मग बाहेर येतात. बाहेर जेव्हा येतात, तेव्हा त्या साधूच्या आश्रमात जेव्हा बघतात, की काय चाललंय इथे म्हणून, तर त्या साधूच्या आश्रमात, साधूच्या ठिकाणी तो कालनेमी नावाचा राक्षस असतो आणि तो राक्षस हनुमानजीवर प्रहार करतो. तशाच प्रकारे इथे पण एक मुलगा होता. तो लगेच त्या हनुमानजी नावाच्या मुलावर प्रहार करतो. हनुमानजी त्याच्यासोबत युद्ध करतात आणि त्याला पण मारतात आणि त्यानंतर हनुमानजी त्या गंधमादन पर्वत जो त्यांनी असा एक छोटासा काहीतरी पर्वत बनवला होता, तिथे जातात. आणि मूळ रामायणामध्ये सांगितलंय, की 4 प्रकारचे औषधी हं, श्री हनुमानजी घेऊन आले. तर पहिल्या औषधीचं नाव होतं विशल्यकर्णी, दुसऱ्याचं होतं सावर्णकर्णी, तिसऱ्याचं होतं संजीवकर्णी आणि चौथ्याचं होतं संधानकर्णी. तर हे जे 4 औषध आहेत, हे हनुमानजी घेऊन येतात आणि जेव्हा ते औषध घेऊन मग एक मुलगा सुषेण बनतो. सुषेण होते तिकडले वैद्य आणि तिथे रामचंद्र पण उभे होते. मग रामचंद्र सांगतात सुषेणला, की ते नाकाजवळ घेऊन जा. मग नाकाजवळ जेव्हा ते औषध घेऊन गेले, तेव्हा नित्यानंद प्रभू लगेच उभे होतात आणि खूप हसायला लागतात आणि खूप आनंदी असतात. हडाई पंडित त्यांचे जे वडील आहेत, ते जेव्हा हे दृश्य बघतात, तेव्हा त्यांना पण खूप आनंद होतो. लगेच आपल्या मुलाला जवळ करतात आणि सगळे जण इतक्या शोकावस्थेमध्ये असतात, पण सगळेजण लगेच पुन्हा खुश होतात आणि सगळे जण येऊन नित्यानंद प्रभूंना विचारतात, "तुला हे सगळं माहिती कुठून आहे, की असं एवढं सगळं तू हे पूर्ण स्क्रिप्ट लिहितोयस नाटकाची आणि हनुमानजींना सांगतोयस आणि कालनेमीला उभं केलंस. हे सगळं कुठे आहेत हे डिटेल्स? हे वाल्मिकी रामायणामध्ये पण नाहीयेत." तेव्हा नित्यानंद प्रभू केवळ हसले आणि म्हणाले, "हे सगळे माझे लीला आहेत" म्हणून. तर म्हणून
नित्यानंद प्रभूंचा लहानपणचा जो काळ आहे, हा आपण म्हणू शकतो कृष्ण लीलेमध्ये, राम लीलेमध्ये, विष्णू लीलेमध्ये पूर्णपणे तल्लीनपणे आपलं जीवन जगतायत. आणि त्या तल्लीनतेमध्ये, त्या तल्लीनतेच्या सागरामध्ये आजूबाजूच्या आपल्या सगळ्या मित्रांना खेचतायत आणि त्यांना पण डुंबतायत त्याच्यामध्ये. तर या पूर्ण एकचक्र नावाच्या गावामध्ये केवळ कृष्णलीला, विष्णुलीला, रामलीला फक्त हीच चालू होती. आणि सगळ्यांनी कदाचित भागवत वाचलं नसेल, रामायण वाचलं नसेल, पण या सगळ्यांना या सगळ्या लीला कंठस्थ होत्या. लहान लहान छोट्या छोट्या गोष्टींवर पण नित्यानंद प्रभूंनी मार्गदर्शन केलं होतं की ही लीला आपल्याला कशा करायच्या म्हणून. तर लहानपणी नित्यानंद प्रभू इतके प्रिय होते, कोणी पण आपल्या कुशीतून नित्यानंद प्रभूंना कधी सोडायला तयार नव्हते. आणि प्रत्येक व्यक्ती नेहमी विचार करायचा, माझ्या मुलापेक्षा श्री नित्यानंद प्रभू मला जास्ती प्रिय आहेत. प्रत्येक मुलगा विचार करायचा की मला नित्यानंद प्रभूंसोबत खेळायचंय आणि आई वडिलांपासून थोडा दुरावा झाला तरी चालेल. प्रत्येकाच्या मनामध्ये फक्त एकच भावना होती, नित्यानंद प्रभू किती प्रिय आहेत आणि नित्यानंद प्रभू श्रीकृष्णांच्या लीला कशा काय जाणतात, श्री रामचंद्रांच्या लीला कशा काय जाणतात. तर याच्यातून आपण काही गोष्टी शिकू शकतो की नित्यानंद प्रभू हे आदी गुरु आहेत. नित्यानंद प्रभू हे श्री चैतन्य महाप्रभूंच्या कामगिरीला या जगामध्ये स्थापित करण्यासाठी आले आहेत. पण श्री चैतन्य महाप्रभूंची जी मेन कामगिरी आहे ती आहे राधा कृष्णांची सेवा, राधा कृष्णांचं प्रेम वितरित करणे. आणि ते प्रेम वितरित करण्यापूर्वी ते कशा प्रकारचं जीवन जगतायत. त्यांना बाकी काही पुस्तकं वाचायची इच्छा नाही आहे. त्यांना फक्त श्रीकृष्णांच्या, रामचंद्रांचे पुस्तकं वाचायची लीला आहे. तर बेसिकली याला आपण एका शब्दामध्ये कंडेन्स करू शकतो, तल्लीनता. त्यांना बाकी सगळ्या गोष्टींमध्ये काही घेणं देणं नाही. त्यांना फक्त वाटतंय आपण श्रीकृष्णांबद्दल वाचायला पाहिजे, रामचंद्रांबद्दल वाचायला पाहिजे म्हणून. दुसरी गोष्ट की लहानपणी समजा ज्या प्रकारे एक विशेष व्यक्तिमत्व नित्यानंद प्रभू, पण यांनी आपल्या जवळच्या सवंगड्यांना, मित्रांना लहानपणापासून ती तशी सवय लावली. कृष्ण लीलेबद्दल वेगवेगळ्या गोष्टी सांगून त्यांच्याकडून ते नाटक घडवून आणलं. तशा प्रकारे आपण बाळगोपाळ समिती आहे आपली. तर बाळगोपाळ समितीचे फक्त याच्यावर विचार करू शकतात की आपण अशा प्रकारचे नाटकं करू शकतो का, ज्यामध्ये कृष्ण लीलेतले एक एक घटना घ्यायची आपण आणि मुलांना एक एक रोल द्यायचा प्रत्येक वेळेस. आणि त्या अशा नाटकांना करता करता त्याच्यात एक ऍडव्हान्टेज काय आहे? एक त्याच्यात खूप मोठा एक महत्वाचा फायदा हा आहे, गंमत येईल, मजा येईल, उड्या मारता येतील. कारण कृष्ण लीला ही पूर्ण उड्या मारण्याची लीला आहे. असंही नाही की एकदम खूप सिरियस काहीतरी होईल, पण गंमत जम्मत करता करता, हं, जीवनाचा आनंद घेता घेता, छान प्रसाद खाता खाता एक खूप महत्वाची घटना घडेल, एक खूप महत्वाचं तत्व होईल की या सगळ्या मुलांच्या मनावर श्रीकृष्ण लीला बिंबवली जाईल. परीक्षित महाराज आहेत. परीक्षित महाराज पण खूप श्रेष्ठ भक्त आहेत. पण परीक्षित महाराजांच्या बालपणाचं जे वर्णन आहे की ते कृष्णांची बाहुली घेऊन खेळायचे. आणि त्यांना लहानपणी महलामध्ये जरी राजपुत्र होते, पण त्यांना हे वर्णन नाहीये भागवतामध्ये की त्यांना बाकीच्या गोष्टी शिकवल्या जायच्या. पण त्यांच्याबद्दल हे वर्णन नक्कीच आहे की त्यांना श्रीकृष्णांच्या सर्व लीला माहीत होत्या आणि श्रीकृष्णांच्या लीला चर्चा करता करता ते मोठे झाले. तर अशा प्रकारे ह्या काही शिकवणी आपण श्री नित्यानंद प्रभूंच्या बालपणापासून शिकू शकतो. तर 12 वर्ष श्री नित्यानंद प्रभू एकचक्रग्राम इथे राहत आहेत. आणि त्यांचे वडील आहेत हडाई पंडित. त्यांच्या आईचं नाव आहे पद्मावती देवी. हडाई पंडितचं श्री नित्यानंद प्रभूंवर किती प्रेम असेल. तर म्हणतात त्यांच्या मनामध्ये अशी भावना होती की नित्यानंद जर कुठे दृष्टी आड झाला तर मी माझे प्राण टिकवून ठेवू नाही शकत. तर म्हणतात जेव्हा शेतांमध्ये जायचे तेव्हा पण 2 पावलं घ्यायचे आणि मागे वळून बघायचे की नित्यानंद दिसतोय का म्हणून. कधी बाजारात काही वस्तू घेण्यासाठी जेव्हा जायचे तेव्हा नेहमी नित्यानंदला सोबत घेऊन जायचे. अशा एकाही ठिकाणी हडाई पंडित जात नव्हते जिथे त्यांच्यासोबत नित्यानंद नसेल. अर्थात प्राणच होता त्यांचा. पद्मावती देवी पण नित्यानंद प्रभूंवर अमाप प्रेम करायची आणि आपल्या प्राणांसारखं हे दोघं नित्यानंद प्रभूंना जपायचे. नित्यानंद प्रभू त्यांच्या मुलांमधले सर्वात वरिष्ठ, सगळ्यात त्यांचा श्रेष्ठ मुलगा होते. तर म्हणून
या दोन व्यक्तींचं नित्यानंद वर खूप खूप प्रेम होतं आणि एका क्षणासाठी दृष्टीआड कधी करत नव्हते. एके दिवशी या एकचक्र ग्रामामध्ये एक संन्यासी आले आणि हडाई पंडित कारण अत्यंत धार्मिक व्यक्ती होते, तर या संन्यासीचं त्यांनी स्वागत केलं आणि त्यांना छान प्रसाद वगैरे खाऊ घातला, त्यांची राहण्याची सोय केली आणि रात्रभर हडाई पंडित आणि नित्यानंद प्रभू हे दोन जण या संन्यासी सोबत रात्रभर चर्चा करत बसले आणि चर्चेचा विषय काय होता? श्रीकृष्ण. रात्रभर चर्चा केल्यानंतर सकाळी हे संन्यासी म्हणतात, "खूप छान, तुम्ही मला आतिथ्य दिलं. आता माझी सकाळी पुढे जायची वेळ झाली, तर मी पुढे होतो. पण मला तुम्ही काही दान देणार का?" तर हडाई पंडित एक आदर्श गृहस्थ आहेत म्हणून म्हणाले, "तुम्ही सांगा काय दान द्यायचंय?" तर या संन्यासीनी म्हणाले, "मी पूर्ण भारतामध्ये तीर्थस्थानांमध्ये भ्रमण करतोय. तर माझी फक्त एकच इच्छा आहे, मला ना मदत करायला कोणी नाहीये. माझा कमंडलू किंवा माझे वस्त्र आहेत, त्यांना वजन होतं मला. तर थोडी मदत करायला मला एक असिस्टंट पाहिजे. तर कोणी मला मदत करायला तुमचा मुलगा देणार का नित्यानंद?" ज्या क्षणी या संन्यासींनी हडाई पंडितला ही विनंती केली, हडाई पंडिताच्या हृदयावर वीज चमकली, वज्रघात झाला आणि हडाई पंडित तिथेच सुन्न झाले, शांत झाले. त्यांच्या तोंडातून शब्द नाही आला आणि मनातल्या मनात विचार करायला लागले, मी ज्या व्यक्तीला एका क्षणासाठी दृष्टीआड होताना सहन नाही करू शकत, त्या व्यक्तीला मी या संन्यासीला कसं काय देऊ शकतो? पण मनातल्या मनात त्यांनी विचार केला, दशरथ महाराज यांच्या घरी पण 12 वर्षांचे काहीतरी रामचंद्र होते तेव्हा, त्याच्यापेक्षा कमी वयाचे होते. तर रामचंद्रांना घेण्यासाठी विश्वामित्र मुनी आले आणि विश्वामित्र मुनी दशरथ महाराजांना म्हणतायत, की जिथे सिद्धाश्रम आहे, तिथे अनेक अनेक राक्षस आक्रमण करतात. तर कृपया तुमच्या मुलाला युद्ध करण्यासाठी देणार का? आणि तेव्हा दशरथ महाराज म्हणतात, की मी येतो, पण माझ्या लहान मुलाला नका घेऊन जाऊ. पण ते म्हणतात, नाही, त्या राक्षसांना मारण्यासाठी एकच व्यक्ती सक्षम आहे. तो आहे तुमचा हा लहान मुलगा, ज्याला तुम्ही लहान समजताय, पण मला माहिती आहे तो कोण आहे. तर हडाई पंडितांच्या मनामध्ये तो प्रसंग आला. तर बघा ही 500 वर्षापूर्वी कशी संस्कृती होती. त्यांच्या जीवनामध्ये जे प्रसंग घडतायत, त्याच्या कंपॅरिझन, त्याची तुलना ते करतायत शास्त्रांमध्ये ज्या घटना दिल्यात त्यांच्याशी करतायत. तर आपल्या जीवनामध्ये पण जेव्हा घटना घडतात, आपण जेव्हा शास्त्र वाचन करतो किंवा आपण जेव्हा शास्त्र मनन करतो, त्या शास्त्र वाचनातून, शास्त्र मननातून नेहमी एक वाटायला पाहिजे, की अशा प्रकारची घटना माझ्या जीवनामध्ये पण घडली आहे का? आणि अशा प्रकारची घटना जेव्हा माझ्या जीवनामध्ये घडली आहे, तेव्हा मी कशा प्रकारचा प्रतिसाद दिला त्या घटनेला आणि शास्त्रांमध्ये काय वर्णन केलंय. त्याचं खूप सुंदर उदाहरण आपण इथे बघतोय. हडाई पंडितांना त्यांच्या प्राण नित्यानंदाला मागितलं, तेव्हा त्यांना लक्षात आलं, की एकेकाळी दशरथ महाराजांना पण त्यांचा प्राण जेव्हा मागितला होता, तेव्हा दशरथ महाराजांनी काय केलं होतं? तर म्हणाले, कारण विश्वामित्र मुनी मागतायत आणि मी आधीच हो म्हणालो, तर मी त्यांना नाही नाही म्हणू शकत. आणि त्यांनी खरोखर रामचंद्रांना विश्वामित्र मुनींना दिलं. आणि विश्वामित्र मुनींना तर पूर्ण विश्वास होता, की रामचंद्र त्या राक्षसांना मारतील म्हणून. आणि खरोखर रामचंद्रांनी ताटकाला मारलं, सुबाहू आणि मारीच. सुबाहूला मारलं, मारीचला समुद्रात फेकलं. पण दशरथ महाराजांची काय अवस्था झाली असेल? तर तशाच प्रकारे हडाई पंडित मनातल्या मनात विचार करतायत, मी पण नाही नाही म्हणू शकत, कारण मी पूर्वीच हो म्हणालो आणि आता मला द्यायला लागेल. पण एकदा मी माझ्या पत्नीला तरी विचारतो. तर आतमध्ये पद्मावती देवीकडे गेले आणि त्यांनी हा प्रसंग सांगितला आणि त्यांनी सांगितलं, की तुझं काय म्हणणं आहे? तर ते म्हणाले, तुम्ही जो काही विचार कराल, तो योग्य विचार आहे म्हणून. आणि अशा प्रकारे हडाई पंडित यांनी आपल्या मुलाला त्या संन्यासीला सुपूर्त केलं आणि नित्यानंद त्या संन्यासीसोबत निघून गेले. तर असे हे संन्यासी आणि नित्यानंद असे जाताना जाताना दिसले आणि गावातले सगळे लोक बघतायत, की आपले प्राण 12 वर्ष या गावात होते आणि ते निघून गेले. तिथेच हडाई पंडित कोसळून खाली पडले आणि म्हणतात, केवळ रडत 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 त्यांनी त्यांचं जीवन पुढे निर्वाह केला आणि 3 महिने हडाई पंडित जगले आणि या 3 महिन्यामध्ये त्या दिवसापासून त्यांनी अन्नाचा एक दाणा पण नाही घेतला. केवळ रडत 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 त्यांचे प्राण गेले. तर जसंच
ते पण जर दशरथ महाराजांवर मनन करतायत, तर तीच तर गोष्ट आहे की रामचंद्र जेव्हा वनवासात गेले, तेव्हा दशरथ महाराज पण रडत 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 आपले प्राण राम 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 करत सोडले. तसंच हडाई पंडितचं पण झालं. तर अशा प्रकारे नित्यानंद प्रभू 12 वर्षांच्या वयामध्ये त्या संन्यासी सोबत निघून गेले आणि नंतर भारत भ्रमण त्यांनी केलं 8 वर्ष. 20 वर्षांच्या वयापर्यंत श्री नित्यानंद प्रभू वेगवेगळ्या ठिकाणी तीर्थ ठिकाणी भ्रमण केले आणि त्यानंतर 20 वर्ष जेव्हा त्यांचं वय झालं तेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंना नवद्वीप इथे नंदनाचार्यांच्या घरी भेटले. तर कुठे कुठे श्री नित्यानंद प्रभू गेले? सुरुवातीला वक्रेश्वर या ठिकाणी गेले, तिथून गयाला गेले, गयावरून माघ महिन्यामध्ये कुंभमेळा असतो प्रयागला, तिथे गेले. तिथे त्यांनी प्रयागला स्नान केलं. त्याच्यानंतर स्वतःच्या जन्मस्थानी म्हणजे मथुरेला गेले, बलरामजींच्या जन्मस्थानी गेले. तिथे आधी त्यांनी विश्राम घाटला गेले. विश्राम घाट ती ठिकाण आहे जिथे श्रीकृष्णांनी कंसाला मारल्यानंतर ती कुस्ती खेळली ना, तर कुस्ती खेळल्यानंतर दमले श्रीकृष्ण आणि म्हणून विश्राम घाटाला जाऊन त्यांनी विश्राम केला. तर त्या आजही ती जागा मथुरेला आहे. तर नित्यानंद विश्राम घाटला गेले, तिथे स्नान केलं. नंतर गोवर्धनाच्या दर्शनाला गेले. नंतर वृंदावन, तालवन, भांडीरवन अशा 12 वन आहेत. त्या वनांना त्यांनी दर्शन केलं. नंतर गोकुळामध्ये नंद महाराजांचं जे घर आहे, ज्याला आज आपण 84 खंबा म्हणतो, तिथे गेले आणि मदन गोपाल किंवा आपण ज्यांना मदन मोहन म्हणतो, त्या मदन मोहनांचं त्यांनी दर्शन घेतलं आणि तिथून पुढे गेलं. तिथून पुढे गेले, कुठे गेले असतील? तिथून हस्तिनापूरला गेले आणि हस्तिनापूर येथे जाऊन त्यांनी आठवण केलं की बलरामजींच्या रूपात मी जेव्हा हस्तिनापूरला आलो होतो, तेव्हा मी इथे काय काय लीला केल्या. तिथून द्वारकेला गेले. त्याच्यानंतर सिद्धपूर, जिथे कपिल ऋषींचं जन्मस्थान आहे, तिथे सिद्धपूरला गेले. नंतर दक्षिणामध्ये शिवकांची, विष्णुकांची इथे गेले. त्याच्यानंतर परत उत्तरेला कुरुक्षेत्र इथे गेले. मग पश्चिमेला प्रभास क्षेत्र आहे तिथे गेले. मग पूर्वेला अयोध्या आहे तिथे गेले आणि अयोध्येला गेल्यानंतर रामचंद्र अयोध्येतून जेव्हा वनवासासाठी निघाले तेव्हा पहिले कोणा व्यक्तीला भेटले? गुहा नावाच्या एका आदिवासी राजाला भेटले. त्या गुहाच्या आज ती जागा आहे, त्याचं नाव आहे श्रिंगवेरपूर. तर आपण कधी अयोध्ये यात्रेला गेलो तर तिथे जवळ ती जागा आहे श्रिंगवेरपूर. तर श्रिंगवेरपूरमध्ये गुहा राहायचे. तर तिथे गेले आणि तिथे त्या गुहाच्या ठिकाणी जाऊन इतके भाव विव्हळ झाले की गुहाला रामचंद्रांप्रती किती दाट प्रेम होतं. आणि गुहा रामचंद्रांना म्हणतायत, वनवास करायचा आहे ना तुम्हाला, तर हे वन आहे आणि इथेच तुम्ही आता 14 वर्ष राहा आणि इथे तुम्हाला कोणी त्रास नाही देणार. पण प्रभू रामचंद्र म्हणाले, वनवास म्हणजे केवळ वनामध्ये वास नाही करायचा आहे. वनवास म्हणजे वनामध्ये जे कष्ट होतात ते अनुभवायचे आहेत. आणि त्यामुळे मी तुझ्या या ठिकाणी राहू नाही शकत, मला खोल दंडकारण्यामध्ये जायला लागेल. पण गुहाचं जे प्रेम होतं प्रभू रामचंद्रांप्रती, त्यामुळे श्री नित्यानंद प्रभू भावविव्हळ झाले आणि 3 दिवस तिथे थोड्या अशा वेगळ्या अवस्थेमध्ये होते. गुहाचं रामचंद्रांप्रती काय प्रेम आहे याला अनुभवत होते आणि शृंगवेरपूरच्या त्या जंगलाच्या जमिनीमध्ये लोटांगण घालत होते आणि म्हणत होते, रामचंद्रांचं गुहावर प्रेम आणि गुहाचं रामचंद्रांवर प्रेम याच्यावर स्मरण करत होते. त्याच्यानंतर शरयू नदी आणि कौशिकी नदी यामध्ये त्यांनी स्नान केलं. त्याच्यानंतर हरिद्वारकडे गेले. हरिद्वारवरून परत एकदा दक्षिणेकडे मदुराईला गेले. मदुराईच्या जवळ श्रीशैल आहे. आज पण श्रीशैल हे शंकरजींचं एक खूप महत्वाचं स्थान आहे. तिथे श्री नित्यानंद प्रभू गेले आणि म्हणतात तिथे आज पण शंकरजी आणि पार्वती हे एका वृद्ध ब्राह्मण आणि ब्राह्मणीच्या रूपामध्ये राहतात आणि जे भाग्यवान लोक आहेत त्यांना ते अजूनही श्रीशैल क्षेत्र इथे दिसतात. तर नित्यानंद प्रभू जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा या 2 ब्राह्मण जोडप्याने त्यांना ओळखलं आणि त्यांना आपल्या घरी आमंत्रित केलं. पार्वती देवींनी स्वतः त्यांच्यासाठी स्वयंपाक केला, त्यांना खूप प्रेमाने खाऊ घातलं आणि खूप त्यांनी गप्पा मारल्या, खूप सारी चर्चा केली. आणि वृंदावनदास ठाकूर म्हणतात, शंकर, पार्वती आणि नित्यानंद प्रभूंनी काय चर्चा केली हे केवळ श्रीकृष्णांना माहिती आहे, बाकी कोणाला नाही माहिती. तिथून तिरुपतीला गेले. तिथून रंगनाथचं दर्शन केलं.
त्याच्यानंतर मदुराई जवळ ऋषभ पर्वत आहे, तिथे गेले. ऋषभ पर्वत म्हणजे जिथे ऋषभ देव आहेत, ते आपण भागवतामध्ये वाचतो की ऋषभदेवने शेवटी अग्नीमध्ये प्रवेश केला. तर ती घटना जिथे घडली ते मदुराईच्या जवळ ऋषभ पर्वत आहे. त्याच्यानंतर दक्षिणेतून परत एकदा उत्तरेकडे गेले. कुठे? बद्रिकाश्रमला. नर नारायण ऋषी जिथे राहतात तिथे. आणि बद्रिकाश्रमच्या जवळ त्यांची व्यास ऋषींची भेट झाली. व्यास ऋषींनी नित्यानंद प्रभूंना स्वागत केलं आणि श्री नित्यानंद प्रभूंनी व्यास ऋषींना नमस्कार केला. बद्रिकाश्रमला गेले, तिथून परत आता दक्षिणेकडे गेले, कन्याकुमारीला गेले आणि कन्याकुमारीला जाऊन परत भारताच्या मध्यभागी मध्य प्रदेशमध्ये एक महिष्मतीपूर आहे. आज त्या जगाचं नाव आहे महेश्वर म्हणून. त्या महेश्वर ठिकाणी गेले. तिथे शंकरजींचं खूप मोठं मंदिर आजही आहे, तिथे गेले. या घटनेनंतर श्री नित्यानंद प्रभू प्रवास करता करता एका महत्वाच्या व्यक्तीला भेटले. हे कोण असतील? तर हे होते श्री चैतन्य महाप्रभूंच्या भाषेत हे आहेत राधा कृष्णांच्या प्रेमाचं अंकुर, अंकुरित बीज. आपण ब्रह्म मध्व गौडीय गुरुशिष्य परंपरेत आहोत. तर ब्रह्म मध्व संप्रदाय यामध्ये श्रीकृष्णांना परमेश्वर म्हणून बघतात. पण त्याच्यानंतर जी गौडीय गुरुशिष्य परंपरा आहे त्याच्यामध्ये परमेश्वराला एक स्नेही मित्र किंवा एक स्नेही प्रियकर म्हणून बघितलं जातं. तर ती जी भावना आहे ती भावना कोणी या जगात आणली? तर हे आहेत श्री माधवेंद्र पुरी. माधवेंद्र पुरी, कृष्णदास कविराज गोस्वामी म्हणतात, आध्यात्मिक जगतातले एक खूप कल्पतरू आहेत. तर या कल्पतरूंना राधा कृष्णांच्या प्रेमळ लीला त्यांना बघायला मिळतात, कारण ते कल्पतरू आहेत म्हणून. म्हणून त्यांच्या मनातलं राधाकृष्णांप्रती जे प्रेम आहे ते माधवेंद्र पुरींनी या जगात आणलं. तर हे माधवेंद्र पुरी आहेत, हे राधाकृष्णांच्या प्रेमाला जर आपण आकार दिला त्याचं मूर्तिमान स्वरूप होते. माधवेंद्र पुरी कधी आकाशात कधी काळ्या सावळ्या ढगाला बघायचे तर बेशुद्ध पडायचे. का? कारण त्यांच्या मनामध्ये उद्दीपन व्हायचं. श्रीकृष्णांना स्मरण त्यांचं उद्दीपन व्हायचं. अशा प्रकारे हे माधवेंद्र पुरी होते. आणि या माधवेंद्र पुरी बद्दल काय सांगू शकतो आपण? माधवेंद्र पुरी ते व्यक्ती आहेत ज्यांना अद्वैत आचार्यांनी गुरु म्हणून स्वीकार केला. काही दिवसांपूर्वी अद्वैत आचार्यांचा आविर्भाव दिवस होता आणि अद्वैत आचार्यांबद्दल आपण नक्कीच स्मरण करू शकतो. अद्वैत आचार्य ते व्यक्ती आहेत ज्यांना कलियुगातली दयनीय परिस्थिती बघावल्या नाही गेली. आणि अद्वैत आचार्यांना इतकी दयनीय परिस्थिती बघावल्या नाही गेली की अद्वैत आचार्य म्हणतायत, अद्वैत आचार्य कोण आहेत? अद्वैत आचार्य आध्यात्मिक जगतातले सदाशिव आणि महाविष्णू यांचे जोड अवतार आहेत. म्हणजे यांच्याकडे महाविष्णूची शक्ती आहे. महाविष्णू कोण आहेत? महाविष्णूंच्या रोमछिद्रातून ब्रह्मांड तयार होतात. कारणोदक्षाई विष्णू. तर विचार करा त्यांच्याकडे किती शक्ती आहे. त्यांच्या रोमछिद्रातून ब्रह्मांड तयार होतात. पण हे कारणोदक्षाई विष्णू म्हणाले की कलियुगामध्ये जी दयनीय परिस्थिती आहे त्या दयनीय परिस्थितीला सावरण्यासाठी सृष्टीची शक्ती नाही पाहिजे, अमाप शक्ती नाही पाहिजे, हृदय परिवर्तन करण्याची शक्ती पाहिजे. तर अनेक वेळा आपण पण कधी कधी विचार करतो की या कलियुगामध्ये जे काही चाललंय याला आपण कसं बघू शकतो? महाविष्णू जे सृष्टी करतायत आणि सदाशिव जे प्रलय करतायत. तर महाविष्णू सृष्टी करतायत, ते म्हणतात की हे सगळं माझ्या पलीकडे आहे. आणि शंकरजी जे प्रलय करतात ते तर नाश करू शकतात एका क्षणामध्ये, त्यांच्याकडे अमाप शक्ती आहे. तर कोणाकडे सृष्टी करण्याची अमाप शक्ती आहे, कोणाकडे प्रलय करण्याची, नाश करण्याची अमाप शक्ती आहे. पण हे दोघं मिळून यांच्याकडे किती शक्ती आहे? आता अद्वैत आचार्यांकडे किती शक्ती आहे? पण अद्वैत आचार्य म्हणाले ही सृष्टी करण्याची शक्ती कामी नाही येणार, ही प्रलय करण्याची शक्ती कामी नाही येणार, परिवर्तन करण्याची शक्ती कामी यायला पाहिजे. तर ती शक्ती नाहीये माझ्याकडे. तर ती शक्ती कोणाकडे आहे? तर म्हणाले ती शक्ती आहे श्रीकृष्णांकडे, स्वतःकडे. कारण श्रीकृष्ण प्रेम करून हृदय जिंकतात आणि हृदय जिंकून त्या व्यक्तीचं परिवर्तन करतात. तर म्हणून अद्वैत आचार्य ते व्यक्ती आहेत
ज्यांच्याकडे सृष्टी आणि प्रलय करण्याची अमाप शक्ती होती, पण त्यांनी बघितलं की कलियुगातल्या लोकांना जर खरोखर बदलायचं असेल, तर त्यांचं हृदय परिवर्तन करायला लागेल आणि हृदय परिवर्तन करण्यासाठी ते दिव्य प्रेम, ती दिव्य दया ती माझ्याकडे नाहीये, तर ती केवळ श्रीकृष्णांकडे. आणि म्हणून दररोज अद्वैत आचार्य शालिग्राम शिलेला गंगेचं पाणी अर्पण करायचे, आपल्या अश्रूंच्या धारा अर्पण करायचे, तुळशीचं पान अर्पण करायचे आणि त्यांना आवाहन करायचे, हे परमेश्वरा, तुम्ही स्वतः जर या जगामध्ये आले आणि तुम्ही जर काही मार्ग दिला तरच या जगाचं कल्याण होऊ शकतं. आणि श्री चैतन्य महाप्रभू अनेक वेळा म्हणायचे, ए नाडा. अद्वैत आचार्यांना ते नाडा म्हणायचे आणि म्हणायचे, हे जे नाडा आहेत ना, यांनी इतकी जोरात मला हाक मारली की ब्रह्मांडाचं कवच भेदून ती हाक मला वैकुंठापर्यंत ऐकू आली आणि वैकुंठातून मी केवळ अद्वैत आचार्यांच्या हाकेला दाद देण्यासाठी या जगामध्ये आलोय. तर म्हणून आज श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंची जी चळवळ सगळीकडे पसरली आहे, पण त्याच्यासाठी आवाहन करणारे कोण आहेत? अद्वैत आचार्य. आणि विचार करा, त्या अद्वैत आचार्यांना श्रीकृष्णांच्या प्रेमाच्या शक्तीवर किती विश्वास असेल. आणि ते अद्वैत आचार्य आहेत, त्यांनी माधवेंद्र पुरींना गुरु म्हणून स्वीकारलं. तर कधी कधी आपण म्हणतो ना, हे शिष्य कोण आहेत माहितीये? हे या गुरूंचे शिष्य आहेत म्हणून. पण अद्वैत आचार्यांबद्दल कसं म्हटलं जातंय? माधवेंद्र पुरी ते व्यक्ती आहेत ज्यांना अद्वैत आचार्यांनी गुरु म्हणून स्वीकार केलं. तर माधवेंद्र पुरींची महानता कशी सांगितली जाते? अद्वैत आचार्यांनी त्यांना गुरु म्हणून स्वीकारलं. असे हे माधवेंद्र पुरी आणि असे हे अद्वैत आचार्य. तर हे माधवेंद्र पुरी आपल्या शिष्यांसह जंगलाच्या मार्गाने प्रवास करायचे. का? कारण त्यांना नेहमी एक भीती वाटायची. तर तुम्ही म्हणाल, एक मिनिट, काय म्हणाले तुम्ही? जंगलाच्या मार्गाने प्रवास करायचे कारण त्यांना भीती वाटायची. आपण म्हणतो की आपण शहराच्या गावाच्या मार्गाने प्रवास करायला पाहिजे कारण जंगलामध्ये भीती वाटते आपल्याला. पण माधवेंद्र पुरी आणि त्यांचे शिष्य ईश्वर पुरी इत्यादी यांना भौतिकवादी लोकांची भीती वाटायची. नेहमी शारीरिक स्तरावर बोलणं, नेहमी फायदा नफ्याबद्दल बोलणं आणि श्रीकृष्णांचा पूर्णपणे दुर्लक्ष करणे याची त्यांना भीती वाटायची. आणि म्हणून माधवेंद्र पुरी आणि त्यांचे शिष्य भौतिकवादी लोकांच्या भीतीने, चेतनेचा मर्डर नाही व्हायला पाहिजे, चेतना ही मरण नाही पावली पाहिजे. शरीरावर जर जंगली प्राण्यांनी आघात केला, शरीराला त्रास होईल पण चेतना तरी सुरक्षित राहील. तर म्हणून काही लोकांना शरीर खूप प्रिय असतं आणि चेतना जरी खराब झाली तरी चालतं. आणि काही लोकांना शरीराला काही झालं तरी चालेल पण चेतना खराब नाही व्हायला पाहिजे. या दृष्टीने माधवेंद्र पुरी आणि श्री ईश्वर पुरी हे जंगलाच्या मार्गाने प्रवास करायचे. तर नित्यानंद प्रभू त्यांना जंगलामध्ये भेटले आणि दोघं जेव्हा समोरासमोर आले तेव्हा दोघांनी एकमेकांना ओळखलं. कारण दोघं एकमेकांना ओळखू शकले की हे शुद्ध वैष्णव आहेत, हे प्रेमाने माखलेले, प्रेमाने ओतप्रोत असलेले हे वैष्णव आहेत म्हणून. तर इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, इट टेक्स वन टू नो वन. एका योग्य व्यक्तीला ओळखायला आपल्यामध्ये ती योग्यता पाहिजे किंवा आपल्यामध्ये ती पात्रता पाहिजे. तर नित्यानंद प्रभू आणि माधवेंद्र पुरी समोर आले आणि एकमेकांना बघून बेशुद्ध झाले. जेव्हा माधवेंद्र पुरी बेशुद्ध झाले तेव्हा ईश्वर पुरी आणि त्यांचे जे शिष्य होते ते तिथे बसून रडू लागले आणि विचार करू लागले की आता आमच्या गुरु महाराजांना कसं परत कसं जागृत करायचं. पण काही वेळाने माधवेंद्र पुरी आणि नित्यानंद प्रभू हे दोघेही उठले आणि दोघांनी एकमेकांना घट्ट आलिंगन केलं. आणि इतकं घट्ट आलिंगन केलं, माधवेंद्र पुरी श्री नित्यानंद प्रभूंना त्यांच्या आलिंगनातून सोडायला तयार नाहीयेत. आणि दोघं त्या मिठीच्या अवस्थेमध्ये जमिनीवर पडले आणि त्या मातीमध्ये आनंदाने लोळायला लागले आणि म्हणाले, ओ शुद्ध वैष्णव आज भेटले, अजून जीवनामध्ये काय चालू आहे? आणि वृंदावनदास ठाकूर वर्णन करतात, त्या दोघांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा इतक्या वाहत होत्या, खालची जी जमीन होती ती भिजली आणि पृथ्वीला त्यांनी कृतार्थ केलं. पृथ्वी खुश झाली. आज शुद्ध वैष्णवांच्या डोळ्यातले प्रेमाश्रू मला स्पर्श करतायत. दोघांचे रोमांच झाले. दोघं असे प्रेमामुळे भावविव्हळ होऊन थोडे कापू लागले. आणि श्री नित्यानंद प्रभू म्हणतात
मी इतक्या ठिकाणी गेलो, पण त्या सगळ्या तीर्थ ठिकाणी जाऊन मला जे फळ मिळायचं होतं ते आज मिळालं. माधवेंद्र पुरी सारख्या शुद्ध भक्तांचं मला दर्शन मिळालं आणि माझं जीवन यशस्वी झालं एका शुद्ध भक्ताच्या चरणांचं दर्शन मिळून. भागवतामध्ये पहिल्या स्कंदामध्ये एक मला वाटतं 13वा अध्याय आहे. तर त्याच्यामध्ये विदुर हे कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये भाग नाही घेत आणि तेव्हा तीर्थ ठिकाणी प्रवास करतात आणि तीर्थ ठिकाणी प्रवास करून जेव्हा त्यांना कळतं की महाभारताचं युद्ध घडलंय, एक भीषण युद्ध घडलंय, त्याच्यामध्ये सगळे मारले गेलेत, केवळ 5 पांडव उरलेत, तेव्हा आपल्या भावाची आठवण येते त्यांना आणि त्याला तारण करण्यासाठी असं म्हणतात 25-30 वर्ष विदुर भ्रमण करत होते आणि ते 25-30 वर्ष भ्रमण करण्यासाठी त्यांना कोणी भाग पाडलं? दुर्योधनाने आणि धृतराष्ट्राने त्यांना महालाबाहेर काढलं. 25-30 वर्ष हे भ्रमण करतायत आणि त्यांना ऍक्च्युली अपमानित करून बाहेर काढलंय. पण जेव्हा त्यांच्या मनात भावना आली की धृतराष्ट्र आता कदाचित ना थोडा वाईट अवस्था झाली असेल त्याची, कारण त्याचे सगळे प्लॅन, त्याच्या सगळ्या योजना आता संपल्या आहेत म्हणून, तर सगळ्या जुन्या गोष्टींना विसरून विदुर केवळ आपल्या भावाला मदत करण्यासाठी पुन्हा वापस आले. आणि तेव्हा जेव्हा वापस येतात तेव्हा युधिष्ठिर त्यांची स्तुती करतात आणि तेव्हा त्यांना म्हणतात की तुम्ही कोण आहात माहितीये? विदुर, तुम्ही वेगवेगळ्या तीर्थ ठिकाणी गेले, पण तुम्ही असे शुद्ध वैष्णव आहात जे त्या तीर्थांना, तीर्थस्थानाचं स्थान देतात, म्हणजे त्या तीर्थ ठिकाणी पावित्र्य राखता तुम्ही. तीर्थ ठिकाणी असं म्हणतात पावित्र्य आहे, पण जेव्हा भौतिकवादी लोक अनेक अनेक पाप करून, अनेक अनेक चुका करून जेव्हा त्या तीर्थ ठिकाणी जातात, तिथे स्नान करतात, तिथे काही पूजा वगैरे करतात, तेव्हा आपले पाप तिथे सोडून जातात आणि ते पाप जेव्हा तिथे सोडून जातात त्याच्यामुळे तीर्थ ठिकाणं प्रदूषित होतात. तर अशा या पूर्वी शुद्ध असलेल्या पण भौतिकवादी लोकांच्या पापांमुळे प्रदूषित झालेल्या तीर्थ ठिकाणांची आशा काय आहे? पुढे त्यांना काय भविष्य आहे त्याचं? तर म्हणतात जेव्हा विष्णूचे शुद्ध भक्त वैष्णव हे जेव्हा अशा प्रदूषण झालेल्या तीर्थ ठिकाणी पोहोचतात, तेव्हा त्यांच्या हृदयामध्ये विष्णूंना धारण करतात आणि विष्णूंना कधी कुठली प्रदूषित गोष्ट त्याला कधी स्पर्श नाही करू शकत. तर अशा लोकांच्या सहवासाने तीर्थ ठिकाण पण पवित्र होतात. तर आपल्याला वाटतं आपण जाऊन हरिद्वारमध्ये जर स्नान केलं, ऋषिकेशमध्ये जर स्नान केलं, द्वारकेला जर स्नान केलं तर आपण पवित्र होऊ. पण युधिष्ठिर महाराज त्या भागवताच्या श्लोकामध्ये म्हणतात, तीर्थी कुर्वंती तीर्थानी स्वांतस्तेन गदाभृता. म्हणतात कारण हे लोक विष्णूंना आपल्या हृदयामध्ये धारण करतात, त्याच्यामुळे हे लोक त्या तीर्थ ठिकाणांना पवित्र करतात. तर अशा प्रकारे श्री नित्यानंद प्रभू आणि माधवेंद्रपुरींबद्दल बोलतायत. मी अनेक अनेक तीर्थ ठिकाण बघितले, पण त्यांचं यश काय आहे? माधवेंद्रपुरींचं दर्शन. आणि माधवेंद्रपुरी इतके खुश झाले, म्हणाले श्री नित्यानंद प्रभूंना बघून आज मला खूप आनंद झाला आणि या दोघांचं एकमेकांप्रती प्रेम बघून तिथे जे माधवेंद्रपुरींचे शिष्य होते ते खूप आनंदी झाले आणि ते विचार करायला लागले की किती आपलं मोठं सौभाग्य आहे, आपलं पण जीवन यशस्वी झालं. अशा प्रकारे काही दिवस नित्यानंद प्रभू माधवेंद्रपुरींसोबतच प्रवास करू लागले. दिवस रात्र त्यांच्या दोघांमध्ये श्रीकृष्णांची चर्चा व्हायची. माधवेंद्रपुरी कधी कधी अचानक हसू लागायचे, कधी कधी रडू लागायचे आणि म्हणायचे हाय हाय. त्यांना श्रीकृष्णांची खूप आठवण यायची आणि नित्यानंद प्रभू पण श्रीकृष्णांच्या स्मरणामध्ये नेहमी असे डोलत असायचे, कधी स्थिर नव्हते. नित्यानंद प्रभू डोलायचे आणि जेव्हा माधवेंद्र पुरींचा हा भाव आणि नित्यानंद प्रभूंचा डोलणं बघून हे जे सगळे शिष्य होते ते सतत नाम संकीर्तन करायचे आणि स्वतःला भाग्यवान समजायचे. तर कृष्णदास कविराज गोस्वामी आणि वृंदावनदास ठाकूर म्हणतात अशा प्रकारे यांच्या प्रवासामध्ये किती दिवस गेले, किती रात्र गेले याचा काही ठाव ठिकाणा नाही. फक्त श्रीकृष्णांना माहिती आहे की माधवेंद्र पुरी आणि नित्यानंद प्रभू यांच्यामध्ये काय संभाषण झालं. मग माधवेंद्र पुरी एके दिवशी नित्यानंद प्रभूंना म्हणाले
मी अशा प्रकारचं दिव्य प्रेम आजपर्यंत कधी बघितलं नाही. आणि ज्या व्यक्तीमध्ये नित्यानंद प्रभूंसारखं दिव्य प्रेम आहे श्रीकृष्णांप्रती, ते माझ्यासाठी योग्य तीर्थ ठिकाण आहे. आणि मी समजू शकतो की श्रीकृष्णांनी माझ्यावर अमाप कृपा केली आहे, की मला नित्यानंद प्रभूंचा त्यांनी संग दिलाय. जे नित्यानंद प्रभू जिथे जिथे जातील ती ती जागा पवित्र होईल. जर नित्यानंद प्रभूंसारख्या भक्ताबद्दल कोणी ऐकलं जरी, तरी त्यांना श्रीकृष्णचंद्र यांचे शरण नक्की प्राप्त होणार. पण जर नित्यानंद प्रभूंबद्दल कोणाच्या मनात काही चुकीची जरी भावना असेल, जरी तो खूप मोठा भक्त असेल, पण त्याला श्रीकृष्ण कधी प्राप्त नाही होणार. जर कोणी बलरामजींच्या विरुद्ध बोलला, तर श्रीकृष्णांची कृपा प्राप्त नाही होणार. तसं जरी श्री चैतन्य महाप्रभू जगाई मधाई सारख्या पतित व्यक्तीला पण कृपा द्यायला तयार आहेत, पण कधी जेव्हा माधाई यांनी नित्यानंद प्रभूंना मारलं होतं आणि श्री चैतन्य महाप्रभूंना जेव्हा कोणी सांगितलं की आता माधाईने नित्यानंद प्रभूंच्या कपाळातून रक्त काढलंय, तेव्हा तिथे श्री चैतन्य महाप्रभू उपस्थित झाले. आणि श्री चैतन्य महाप्रभू जे कृपा अवतार आहेत, आपण आज चर्चेच्या सुरुवातीला चर्चा केली, करुणा अवतार आहेत, पण त्यांनी पण सुदर्शन चक्र काढलं आणि म्हणाले आता मी तुला ठार मारणार. तेव्हा माधाई म्हणतात मला माफ करा, माफ करा. तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू काय म्हणाले, मी तुला माफ नाही करू शकत, पण तू ज्याच्या प्रती अपराध केलायस त्या व्यक्तीची माफी माग, त्यांनी माफ करायला पाहिजे. तर करुणावतार श्री चैतन्य महाप्रभू आहेत, पण श्री चैतन्य महाप्रभू पण म्हणतायत की ज्या व्यक्ती प्रती तू अपराध केलायस त्या व्यक्तीची माफी माग. आणि हे जेव्हा वाक्य बोलले तेव्हा माधाईने नित्यानंद प्रभूंकडे बघितलं. तेव्हा नित्यानंद प्रभू काय म्हणाले, नित्यानंद प्रभू म्हणाले, हे चैतन्य महाप्रभू, मी माझ्या संपूर्ण आयुष्यात जर कधी काही प्रमाणात का होईना शुद्ध भक्ती केली असेल, तर त्या शुद्ध भक्तीचं फळ तुम्ही माधाईला द्या आणि त्याला माफ करा. हे वाक्य जेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंनी ऐकलं, तेव्हा त्यांचं हृदय द्रवित झालं आणि म्हणाले, नित्यानंद, तुला या माधाईने ठार मारण्याचा प्रयत्न केला आणि तू म्हणतोयस की तू जी काही भक्ती केली आहेस त्याचं फळ त्याला द्यायला पाहिजे. तर माधाई नित्यानंद प्रभू म्हणतात, होय. तर श्री चैतन्य महाप्रभू बांधले गेले. श्री चैतन्य महाप्रभूंनी माधाईला माफ केलं. हे बघून जगाई उभा झाला आणि जगाई म्हणतो, एक मिनिट, आजपर्यंत आम्ही जे काही गुन्हे केलेत ते सोबत केलेत, जो काही जाळपोळ केलाय तो सोबत केलाय, मारहाण केली ती सोबत केली आहे. जर सगळ्या गुन्ह्यांमध्ये आम्ही दोघं भागीदार होतो, तर आज कृपा त्याला एकट्याला कशी काय मिळते, मला पण कृपा पाहिजे. आणि मग नित्यानंद प्रभूंनी जगाईसाठी पण प्रार्थना केली आणि जगाई आणि मधाईला उद्धार झाला. तर श्री चैतन्य महाप्रभू पण नित्यानंद प्रभूंच्या शिफारसीवर जगाई मधाईला पण माफ करायला तयार आहेत. तर विचार करा, ते नित्यानंद प्रभू आपल्यासाठी किती महत्वाचे आश्रयस्थान आहेत. त्या नित्यानंद प्रभूंना जर आपण विसरलो, त्या नित्यानंद प्रभू बद्दल आपण जर आदर जर नाही ठेवला, तर आपल्याला श्री चैतन्य महाप्रभूंची कृपा मिळू शकते का? आणि जर आपल्याला श्री चैतन्य महाप्रभूंची कृपा नाही मिळाली, तर विचार करा श्रीकृष्ण आपल्याला कुठल्या कॅटेगरीमध्ये टाकतील, कुठल्या श्रेणीमध्ये बघतील. आपल्याला सज्जनांच्या श्रेणीमध्ये बघतील श्रीकृष्ण, की आपल्याला दुर्जनांच्या श्रेणीमध्ये बघतील, आपल्याला पांडवांच्या अनुयायींमध्ये बघतील, की आपल्याला कौरवांच्या अनुयायींमध्ये बघतील. सो श्रीकृष्णांकडून तर चान्स नाही आहे, पण श्री चैतन्य महाप्रभूंकडून चान्स आहे. आणि श्री चैतन्य महाप्रभूंकडून जर चान्स पाहिजे असेल, तर आपली दयनीय परिस्थिती बघून आपल्याला समजायला पाहिजे, श्री नित्यानंद प्रभू यांच्यासारखे कोणी दयाळू व्यक्ती नाहीये. ते एका भजनामध्ये नरोत्तम दास ठाकूर म्हणतात, एमन दयाल तो नाही है, दयाल तो नाही है, मार खे प्रेम दे, दयाल तो नाही है. म्हणतात श्री नित्यानंद प्रभूंसारखे दयाळू व्यक्ती नाही आहेत का, मार खाय प्रेम दे. तर त्यांना मारहाण केली, पण श्री नित्यानंद प्रभूंनी त्यांना ते प्रेम दिलं जे ब्रह्मदेवांना पण प्राप्त नाही होत आणि जे शंकरजींना प्राप्त नाही होत. ते प्रेम जगाई मधाईला श्री नित्यानंद प्रभूंनी दिलं. तर श्री नित्यानंद प्रभूंसारखे दयाळू व्यक्ती आजपर्यंत कधी अवतरले नाहीयेत आणि पुन्हा कधी अवतरणार नाही. तर या नित्यानंद प्रभूंबद्दल आपल्याला ऐकायला मिळतंय. विचार करा, आपलं किती मोठं सौभाग्य आहे. आणि आध्यात्मिक जगतातले कल्पतरू माधवेंद्रपुरी म्हणतायत, जर कोणी नित्यानंद प्रभूंबद्दल ऐकलं जरी ध्यानपूर्वक, तर त्यांना कृष्णचंद्र यांच्या चरणी शरण मिळेल. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की नित्यानंद प्रभूंबद्दल आपण हृदयामध्ये कधी द्वेष नाही ठेवायला पाहिजे.
कधी काही चुकीची भावना नाही ठेवायला पाहिजे, मग आपल्याला नक्की कृपा मिळेल. अशा प्रकारे या घटनेनंतर काही दिवसांनी माधवेंद्रपुरी म्हणाले, मला उत्तर दिशेला जायचंय, शरयू नदी आहे, मला शरयू नदीमध्ये स्नान करायचंय. आणि नित्यानंद प्रभू म्हणाले, मला दक्षिण दिशेला जायचंय. दक्षिण दिशेला ऍक्च्युली ते सेतुबंध आहे. सेतुबंध म्हणजे रामेश्वरम. आणि आपलं खूप मोठं सौभाग्य आहे की आपली जी यात्रा समिती आहे त्यांनी यावर्षी या सगळ्या ठिकाणांची त्यांनी यात्रा आयोजित केली आहे. तर रामेश्वरम, कन्याकुमारी आणि तिरुवनंतपुरम, तर या ठिकाणी श्री नित्यानंद प्रभू पण गेले होते. तर तिथे आपल्याला आपली यात्रा समिती घेऊन चालली आहे. तर म्हणतात वृंदावनदास ठाकूर आपल्याला आशीर्वाद देत आहेत, ज्याने कोणी माधवेंद्रपुरी आणि नित्यानंद प्रभू यांच्यामधल्या प्रेमाच्या घटना ऐकल्या त्याला श्रीकृष्णांबद्दल प्रेम नक्कीच प्राप्त होईल. तर तिथून श्री नित्यानंद प्रभू सेतू बंद, रामेश्वरम तिथे गेले, तिथून परत तिरुपतीला गेले, तिथून कुर्म क्षेत्राला गेले. आता थोडं उत्तर दिशेला चाललेत, कुर्म क्षेत्र आंध्र प्रदेशमध्ये. आणि तिथून नीलाचलला गेले. नीलाचल मध्ये जेव्हा प्रवेश केला तेव्हा दुरून त्यांनी बघितलं त्याचं उंच मंदिर आहे आणि त्या उंच मंदिराच्या वर एक ध्वजा आहे. त्या ध्वजेला बघून श्री नित्यानंद प्रभू इतके भावविव्हळ झाले की तिथे बेशुद्ध होऊन खाली पडले. त्यांचे रोमांच उभे झाले, ते नीट बोलू शकले नाही आणि बेशुद्ध अवस्थेमध्ये राहून काही वेळानंतर जेव्हा उभे झाले, परत 2 पाऊल चालले, परत बेशुद्ध पडले. त्यांना घाम फुटला, अष्टसात्विक विकार म्हणतात त्याला. तर शास्त्रांमध्ये सांगितलंय असं कंपन होणे, रोमांच उभे राहणे, घाम फुटणे, शरीराचं तापमान वाढणे आणि श्री नित्यानंद प्रभू जोरजोरात गर्जना करायला लागले, श्रीकृष्णांचं नामस्मरण करायला लागले. असं करत 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 मंदिरापर्यंत पोहोचले आणि जगन्नाथजींना जेव्हा त्यांनी बघितलं तेव्हा स्वतःला आवरू नाही शकले, बेशुद्ध पडले. ज्या प्रकारे श्री चैतन्य महाप्रभू पण जेव्हा जगन्नाथपुरीला गेले तेव्हा बेशुद्ध पडले, त्याच्या पूर्वी श्री नित्यानंद प्रभू पण जगन्नाथजींचं दर्शन घेऊन कोसळून पडले. त्याच्यानंतर गंगासागर इथे गेले, जिथे गंगा नदी समुद्रामध्ये भेटते, तिथे तिथे त्यांनी स्नान केलं. आणि त्याच्यानंतर आता मथुरेला जाऊन पोहोचले. आधी पण मथुरेला पोहोचले होते, पण यावेळेस मथुरेला पोहोचले. आता त्यांनी ठरवलं की मी आता इथे मथुरेमध्येच राहणार आहे. आणि या पूर्ण काळामध्ये जेव्हा श्री नित्यानंद प्रभू मथुरेला राहत होते तेव्हा त्यांनी अन्न नाही घेतलं. जर कोणा व्रजवासीने येऊन त्यांना जर काही दूध दिलं, तर व्रजवासी म्हणजे गायी भरपूर असतात त्यांच्याकडे, तर जर कोणा व्रजवासीने काही दूध दिलं तर फक्त त्यांनी दूध प्राशन केलं. आणि त्यावेळेस श्री नित्यानंद प्रभूंना माहिती होतं की श्री चैतन्य महाप्रभू नवद्वीपमध्ये अवतरले आहेत. पण तेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंच्या सुरुवातीच्या जीवनातली निमाई पंडितची जी लीला होती, एक फार हुशार आणि गर्विष्ठ ब्राह्मण यांची जी लीला श्री चैतन्य महाप्रभूंनी सुरुवातीला केली ती लीला तिथे चालू होती. आणि म्हणून त्याला अनुसरून श्री नित्यानंद प्रभूंनी, जरी आदिगुरु आहेत, सर्व वैष्णवांना प्रचारकांना प्रचाराची शक्ती देणारे व्यक्ती आहेत, पण श्री नित्यानंद प्रभूंनी स्वतः कण मात्र पण प्रचार नाही केला आणि नेहमी विचार करत होते, जेव्हा श्री चैतन्य महाप्रभू मला हाक मारतील तेव्हा मी नवद्वीपला जाईन आणि तेव्हा त्यांची सेवा करीन. तर या दरम्यान यमुने नदीमध्ये रोज स्नान करायचे आणि तिथल्या मुलांसोबत खेळायचे. तर अजून एक पुस्तक आहे भक्ती रत्नाकर म्हणून. त्या भक्ती रत्नाकर मध्ये याचं वर्णन केलंय की श्री नित्यानंद प्रभू यावेळेस जेव्हा मथुरेला राहत होते तेव्हा त्यांनी तिथे एक राम घाट म्हणून एक जागा आहे. तर आपण जय राधे जय कृष्ण जय वृंदावन म्हणतो, त्याच्यामध्ये ते जय राम घाट जय रोहिणी नंदन. रामघाट म्हणजे काय आहे, ते ठिकाण जिथे आपण ऐकतो की बलरामजींनी पण एकदा यमुनेला विनंती केली जवळ येण्यासाठी, सेवा करण्यासाठी त्यांची. तर तेव्हा यमुना नदी नाही आली, तर तेव्हा मग हलधर यांनी काय केलं, आपला नांगर यमुने नदीच्या जवळ टाकला आणि यमुने नदीच्या वेगवेगळ्या धारा केल्या. ती घटना जिथे घडली आहे ते आहे रामघाट. तर श्री नित्यानंद प्रभू त्या रामघाटला जाऊन राहिले होते आणि तिथे त्यांनी तिथल्या व्रजवासी मुलांसोबत भरपूर खेळ खेळले. आणि खायला काय होतं, दूध दही काही कंदमूळ किंवा कधी काही फळ. पण जसे
कृष्ण आणि बलराम काही अन्न नव्हते खात. जंगलात जेव्हा जायचे तेव्हा कंद, मूळ, फळ खायचे. तसेच नित्यानंद प्रभूंनी पण त्या रामघाटाजवळ तशा प्रकारे त्यांचं जीवन व्यतीत केलं. आणि तिथे कोणालाही लक्षात नाही आलं की हेच बलरामजी आहेत जे पुन्हा एकदा रामघाटला आलेत. पण तिथे एक ब्राह्मण राहत होते आणि ते ब्राह्मण सदैव बलरामजींवर चिंतन करायचे. या ब्राह्मणाला नित्यानंद प्रभूंनी आपलं रूप प्रदर्शित केलं बलरामजींचं. त्या एका ब्राह्मणावर नित्यानंद प्रभूंनी कृपा केली, पण बाकी सगळ्यांना कोणाला कळलं नाही. अधूनमधून श्री नित्यानंद प्रभू या रामघाटला जेव्हा राहत होते तेव्हा नेहमी मनातल्या मनात प्रार्थना करायचे. जमिनीवर झोपायचे पण नेहमी प्रार्थना करायचे. आजच्या काळामध्ये जे दीनहीन लोक आहेत त्यांची त्यांची त्यांचा सुधार कसा होईल, त्यांचा उद्धार कसा होईल आणि तो दिवस कधी येईल जेव्हा श्री चैतन्य महाप्रभू मला नवद्वीपला बोलवतील आणि नवद्वीपमध्ये जाऊन मी त्यांना मदत करीन. तर वृंदावनदास ठाकूर या तत्वाला फार वर्णन करतात आणि म्हणतात, यद्यपिह नित्यानंद धरे सर्व शक्ती तथापिह कारेह न दिलेन विष्णू भक्ती. यद्यपिह नित्यानंद धरेन सर्व शक्ती. नित्यानंद प्रभूंकडे अमाप शक्ती येते आहेत बलराम. पण त्यांनी कोणालाही विष्णू भक्ती दिली नाही. जबे गौरचंद्र प्रभू करीबे प्रकाश तानसे आज्ञाय भक्ती दानेर विलास. जेव्हा गौरचंद्र त्यांना जेव्हा आज्ञा देतील तेव्हा एका छान सेवकासारखे त्यांचं आज्ञापालन करून प्रेम दान विलास, प्रेमाचं दान ते करतील. तर अशा प्रकारे कृष्णदास कविराज गोस्वामी पण श्री चैतन्य चरितामृतामध्ये जेव्हा नित्यानंद प्रभूंचं वर्णन करतात तेव्हा म्हणतात, श्री चैतन्य सेई कृष्ण नित्यानंद बलराम. तर श्री चैतन्य तेच कृष्ण आहेत आणि नित्यानंद तेच बलराम आहेत. श्री चैतन्य सेई कृष्ण नित्यानंद राम नित्यानंद पूर्ण करे चैतन्य काम. चैतन्य महाप्रभूंचं जे काम आहे ते नित्यानंद प्रभू पूर्ण करतात. बाकी नित्यानंद प्रभूंच्या जीवनामध्ये स्वतःसाठी काही जागा नाहीये. तर मथुरेला जेव्हा राहत होते आणि रामघाटला जेव्हा राहत होते तेव्हा त्यांनी फक्त वाट बघितली की कधी श्री चैतन्य महाप्रभू मला हाक मारतील. आणि तेव्हापर्यंत मग श्री चैतन्य महाप्रभू निमाई पंडिताच्या त्या भूमिकेत होते. मग गयाला गेले आणि गयाला ईश्वरपुरीशी त्यांची भेट झाली. तर माधवेंद्रपुरीची भेट झाली नित्यानंद प्रभूंशी आणि त्यांचे शिष्य ईश्वरपुरी त्यांची भेट झाली श्री चैतन्य महाप्रभूंशी. आणि तेव्हा मग प्रेमभक्तीचा जो वर्षाव या जगामध्ये सुरू झाला तो आजपर्यंत सुरूच आहे. आणि एका भजनामध्ये श्री नित्यानंद प्रभूंबद्दल म्हणतात, निताई गुणमणी अमार निताई गुणमणी आनिया प्रेमेर वन्या भासाईलो अवनी. तर म्हणतात निताई गुणमणी अमार, निताई गुणमणी. नित्यानंद प्रभू सर्व गुणांची खाण आहेत. का बरं? तर म्हणतात आनिया प्रेमेर वन्या. वन्या म्हणजे कॅनल. तर कॅनल काय आहे बारामतीकरांना सगळ्यांना माहिती आहे. जिथे कोरडा प्रदेश असतो तिथे कॅनल जर आला पाण्याचा तर तो सगळा प्रदेश हिरवागार होतो, बागायत जमीन होते. तर त्यांच्या स्मरणामध्ये नित्यानंद प्रभूंच्या म्हणतात, आनिया प्रेमेर वन्या भासाईलो अवनी. म्हणतात या पूर्ण पृथ्वीला प्रेमाने श्री नित्यानंद प्रभूंनी हिरवगार केलं. तर का? श्री चैतन्य महाप्रभूंची इच्छा आहे म्हणून. कृष्णदास कविराज गोस्वामी आहेत. आपण वृंदावनदास ठाकूरांबद्दल चर्चा केली. कृष्णदास कविराज गोस्वामी ते स्वतः त्यांची कथा सांगतात की त्यांनी श्री चैतन्य चरितामृत कशा प्रकारे लिहिण्यासाठी सुरू केलं. तर तेव्हा एक कथा सांगतात. म्हणतात ही कथा मी सर्व माझ्या वाचकांना सांगू की नाही सांगू हे मला माहित नाही, पण म्हणतात मला एक इच्छा होते तुम्हा सगळ्यांना सांगण्यासाठी की श्री नित्यानंद प्रभू किती कृपाळू आहेत आणि श्री नित्यानंद प्रभूंच्या कृपेमुळे आज जगभरामध्ये चैतन्य चरितामृत पसरलंय. तर चैतन्य चरितामृत आज आपल्या घरोघरी आहे, पण ते कशामुळे उत्पन्न झालं त्याची पण एक कथा आहे. सर आपले कृष्णदास कविराज गोस्वामी म्हणतात, मी माझ्या गावी राहत होतो आणि तिथे नित्यानंद प्रभूंचे एक अनुयायी होते. त्यांचं नाव होतं मिनिकेतन रामदास म्हणून. हे मिनिकेतन रामदास अगदी नित्यानंद प्रभूंसारखे नेहमी कृष्ण प्रेमाच्या ओघामध्ये असायचे.
त्यांच्या डोळ्यातून नेहमी प्रेमाश्रू व्हायचे. त्यांच्या हातामध्ये नेहमी एक बासुरी असायची. आणि जेव्हा पण कुठे जायचे तेव्हा नेहमी नाचत नाचत जायचे, कृष्णनाम संकीर्तन करत करत जायचे. आणि एके वेळी माझ्या गावी मी आणि माझ्या भावाने एक नाम संकीर्तनाचा कार्यक्रम ठेवला आणि तिथे या मिनिकेतन रामदासला आम्ही आमंत्रित केलं. मिनिकेतन रामदास आले, तिथे बसले आणि समोरच्या सगळ्या लोकांनी त्यांना नमस्कार केला. तर मिनिकेतन रामदासने काय केलं असेल, ते इतक्या आनंदात आहेत, ज्यांनी त्यांना नमस्कार केला त्यांच्या खांद्यावरच चढले आणि त्यांना आशीर्वाद दिले. कधी त्या खांद्यावरून उतरले आणि आशीर्वाद दिले. अशा प्रकारे एका वेगळ्याच अवस्थेमध्ये मिनिकेतन रामदास असायचे. तर त्या सगळ्यांनी जेव्हा नमस्कार केला तेव्हा यांच्या घरी श्रीकृष्णांची मूर्तीपूजा करण्यासाठी एका ब्राह्मणाला ठेवलं होतं. त्या ब्राह्मणाचं नाव होतं श्री गुणार्णव मिश्रा. आणि या गुणार्णव मिश्राने, कारण मूर्तीपूजा करत होता, तर मूर्तीपूजा करताना त्याने या मिनिकेतन रामदासला नमस्कार नाही केला. बाकी सगळ्या गावाने मिनिकेतन रामदासला नमस्कार केला, पण या पुजाऱ्याने नमस्कार नाही केला. आणि का नाही केला? पूजा करतोय तो. असं नाही की त्यांनी अनादर केला, पण पूजा करता करता तो त्यामध्ये इतका गुंतलाय की त्याने मिनिकेतन रामदासला नमस्कार नाही केला. तर मिनिकेतन रामदास त्या लोकांना म्हणाले, अजून एक रोमहर्षण सूत मला दिसतोय. रोमहर्षण सूताची काय गोष्ट आहे? सगळे साधू एकत्र झालेत नैमिषारण्यमध्ये, आणि रोमहर्षण सूत जे सगळ्यात तिथले वरिष्ठ साधू होते, त्यांना त्यांनी विनंती केली, श्रीकृष्णांची कथा आम्हाला सांगणार का म्हणून. आणि ते म्हणाले नक्की सांगणार. तर जेव्हा कथा बोलायला सुरू केले तेव्हा व्याससनावर बसले होते आणि तेव्हा तिथे बलरामजी आले. आणि बलरामजी जेव्हा आले तेव्हा, कारण ते श्रीकृष्णांची स्तुती करतायत, व्याससनावर बसलेत, भागवत बोलतायत, सगळ्यांनी त्यांना निवडून आणलंय, म्हणजे पात्र व्यक्ती आहेत, पण त्यांनी बलरामजींना नमस्कार नाही केला. कारण त्यांनी बलरामजींना नमस्कार नाही केला. बलरामजी म्हणाले, यांना खूप गर्व आहे, तर यांना व्यासासनावर बसण्याचा अधिकार नाहीये. आणि बलरामजींनी त्यांना एक तृणपात घेतलं आणि त्यांच्या गळ्याजवळ ठेवलं आणि त्यांना मारलं. मिनिकेतन रामदास त्याच बलराम श्री नित्यानंद प्रभूंचे अनुयायी आहेत. आणि तसाच हा गुणार्णव मिश्रा, मूर्ती पूजा करता करता त्यांनी नमस्कार नाही केला. पण मिनिकेतन रामदास म्हणाले, हा एक अजून एक रोमहर्षण सूत दिसतोय. आणि त्याच्यानंतर मिनिकेतन रामदासनी त्यांना सोडून दिलं, त्याच्याकडे लक्ष नाही दिलं, परत आपले गायला लागले, आनंदामध्ये होते. हे दृश्य, ही वाक्य जेव्हा कृष्णदास कविराज गोस्वामींनी ऐकलं तेव्हा आपल्या भावाला म्हणाले, अरे हे तू चुकीचं केलंस. या गुणार्णव मिश्राला तू इथे पूजा करायला ठेवलंयस, पण त्याला तू सांग की मिनिकेतन रामदासला नमस्कार करायला पाहिजे. तर त्याच्या भावाने काय उत्तर दिलं, आपण श्री चैतन्य महाप्रभूंना नमस्कार करतो, श्री कृष्णाला नमस्कार करतोय, मिनिकेतन रामदासला नमस्कार करायची गरज नाहीये. तर तेव्हा कृष्णदास कविराज गोस्वामी सर्वांच्या देखत आपल्या स्वतःच्या भावाला काय म्हणू, खडसावून बोलले की एक काम करतो, तू श्री चैतन्य महाप्रभूंची भक्ती सोडलीस तरी चालेल, पण तू मला हे नको सांगू की मी श्री चैतन्य महाप्रभूंना आदर करणार आणि श्री नित्यानंद प्रभूंना आदर नाही करणार. म्हणाले, अरे श्री चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद प्रभू हे दोन विविध देह जरी असले पण ते एकच व्यक्ती आहेत. जसं कृष्ण आणि बलराम हे अभिन्न आहेत. फक्त श्री कृष्णांची योग्य सेवा कशी करायची हे शिकवायला कोण व्यक्ती आहेत? एक साधारण जीवात्मा विचार तरी करू शकतो का की परमेश्वराची सेवा कशी करायची, म्हणून परमेश्वराची योग्य भावनेने योग्य पद्धतीने सेवा कशी करायची हे शिकवण्यासाठी पण परमेश्वरच लागतात. म्हणून प्रभुपादांनी आपल्याला सांगितलंय, एक असतात सेव्य भगवान आणि एक असतात सेवक भगवान. सेव्य भगवान म्हणजे ज्यांची सेवा केली जाते, श्रीकृष्ण. आणि सेवक भगवान म्हणजे तेच श्रीकृष्ण आहेत, पण त्यांनी सेवा भावना स्वीकारली आहे आणि स्वतःच्या आचरणाने आपल्याला शिकवतात की श्रीकृष्णांना आपल्या जीवनाच्या केंद्रस्थानी ठेवून आपण कशी सेवा करायची. अर्थात कृष्ण आणि बलराम यामध्ये काही अंतर नाही, फक्त एक व्यक्ती ते सेवा स्वीकारतात आणि एक व्यक्ती ते सेवा देतात. तशाच प्रकारे श्री कृष्ण चैतन्य महाप्रभू आणि श्री नित्यानंद प्रभू यांच्यामध्ये काहीही फरक नाही. फक्त श्री चैतन्य महाप्रभू एक स्वामित्वाच्या भावनेमध्ये आहेत आणि नित्यानंद प्रभू हे दास दासानुदासाच्या भावनेमध्ये आहेत. हे सगळं वर्णन कुठे चाललंय? सगळ्यांच्या समोर
कृष्णदास कविराज गोस्वामी आपल्याला भावाला सांगतात आणि म्हणतात, तू नास्तिक झालास तरी चालेल, पण तू हे मला नको सांगू की मी श्री चैतन्य महाप्रभूंची भक्ती करतोय, नित्यानंद प्रभूंची भक्ती जर कमी केली तरी चालेल. म्हणाले, अरे ते एक व्यक्ती आहे, तू त्या दोघांमध्ये भेदभाव नको करू. पण ती जी काही गोष्ट झाली त्याच्यावर काही बदल नाही घडला आणि मिनिकेतन रामदास यांनी बघितलं की या गुणार्णव मिश्राने मला नमस्कार नाही केला आणि कृष्णदास कविराज गोस्वामीचे जे भाऊ आहेत त्यांनी पण त्या गुणार्णव मिश्राला सांगितलं नाही की अरे तू या भक्ताला पण, मिनिकेतन रामदासला पण नमस्कार कर. मिनिकेतन रामदास ना राग आला, उदास झाले, त्यांनी त्यांची बासुरी तोडली आणि रागारागाने तिथून निघून गेले. आणि कृष्णदास कविराज गोस्वामी सांगतात, त्या रात्री माझ्या भावाचं पतन झालं. इतका चांगला तो वैष्णव होता, पण मिनिकेतन रामदासचा अनादर करून त्या व्यक्तीचं पतन झालं. आणि कृष्णदास कविराज गोस्वामी म्हणतात, त्या दिवशी रात्री मी जेव्हा झोपलो तेव्हा श्री नित्यानंद प्रभू माझ्या स्वप्नात आले आणि श्री नित्यानंद प्रभूचं वर्णन तिथे केलंय. सावळा रंगा त्यांचं वर्णन होतं. त्यांनी रेशीम उत्तरी होती, रेशीमची त्यांची धोती होती, रेशीमचं त्यांची पगडी होती आणि म्हणतात हातामध्ये लाल रंगाची एक छडी होती. हं? आणि त्यांच्या गळ्यामध्ये वनमाला होती. त्या वनमालाच्या आजूबाजूला भवरे होते आणि त्यांचे खूप सारे अनुयायी होते आणि ते सगळे अनुयायी आणि श्री नित्यानंद प्रभू स्वतः एका गंभीर आवाजामध्ये कृष्ण 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 असं बोलत होते. आणि काही अनुयायी श्री नित्यानंद प्रभूंना चामर सेवा करत होते. काही अनुयायी तिथे एक तो म्हशीच्या शिंगांपासून पण एक वाद्य बनतं. तर कृष्ण लीलेमध्ये कृष्ण आणि बलराम ते वाजवायचे, तर ते तिथे तसं ते वाजवत होते. आणि अशा प्रकारे श्री नित्यानंद प्रभू स्थिर नव्हते. श्री नित्यानंद प्रभूंचं जे वर्णन कृष्णदास कविराज गोस्वामी म्हणतात, जसं माधवेंद्र पुरींच्या वेळेस पण वृंदावनदास ठाकूरनी वर्णन केलंय, असे नेहमी डोलत असायचे. तशा प्रकारे कृष्णदास कविराज गोस्वामी म्हणतात, श्री नित्यानंद प्रभू स्थिर नव्हते, डोलत होते आणि डोलत डोलत कृष्ण कृष्ण असं गंभीर आवाजात बोलत होते. आणि नंतर त्यांनी मला उद्देशून म्हणाले, हे कृष्णदास, तू अजिबात घाबरू नकोस, पण मी तुझ्यावर खूप प्रसन्न आहे आणि माझी तुझ्याकडून एकच अपेक्षा आहे. तू तत्काळ वृंदावनाला जा आणि वृंदावनामध्ये तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. आता कृष्णदास कविराज गोस्वामी आहेत, हे राहत आहेत बंगालमध्ये आणि दिवसा ही घटना घडली मिनिकेतन रामदासची आणि रात्री श्री नित्यानंद प्रभूंनी त्यांना आज्ञा दिली आणि त्यांच्या भावाचं आध्यात्मिक पतन झालं. आणि कृष्णदास कविराज गोस्वामी सकाळी जेव्हा उठले या स्वप्नाला बघून, नित्यानंद प्रभूंनी सांगितलं तू वृंदावनाला जा आणि अदृश्य झाले. आणि कृष्णदास कविराज गोस्वामी उठून बघतात तर काय सकाळ झाली होती. कृष्णदास कविराज गोस्वामी म्हणाले, श्री नित्यानंद प्रभूंनी मला आज्ञा दिली की तू वृंदावनला जा. मी काहीही विचार नाही केला, माझं जे काही सामान होतं ते घेतलं आणि लगेच वृंदावनाला निघून गेलो. आणि वृंदावनामध्ये पोचल्यानंतर कृष्णदास कविराज गोस्वामी काही श्लोकांमध्ये म्हणतात, वृंदावनामध्ये पोचून मला काय काय मिळालं, तर लक्षपूर्वक ऐका. जय जय नित्यानंद नित्यानंद राम, याहार कृपा ते पायनो वृंदावन धाम. मला वृंदावन कोणी दिलं? श्री नित्यानंद प्रभूंनी दिलं. जय जय नित्यानंद जय कृपामय, जहा है ते पायनो रूप सनातन आश्रय. मला वृंदावनामध्ये रूप गोस्वामींचा आश्रय मिळाला, सनातन गोस्वामींचा आश्रय मिळाला. पण कोणामुळे मिळाला? नित्यानंद प्रभू मिळाला. जहा होय ते पायनो रघुनाथ महाशय, जहा है ते पायनो श्री स्वरूप आश्रय. तिथे मला रघुनाथ दास गोस्वामींचा आश्रय मिळाला आणि तिथे मला श्री स्वरूप दामोदर गोस्वामींचा आश्रय मिळाला. नंतर म्हणतात, सनातन कृपाय पायनो भक्तीर सिद्धांत, श्रीरूप कृपाय पायनो भक्तीरस प्रांत. मला सनातन गोस्वामींच्या कृपेमुळे भक्तीचं सिद्धांत काय, भक्ती म्हणजे नक्की काय ते प्राप्त झालं. आणि त्याच्या तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद म्हणतात, श्रील सनातन गोस्वामींनी एक पुस्तक लिहिलंय, श्री बृहद भागवतामृत. आणि म्हणतात, जर एखाद्या व्यक्तीला समजून घ्यायचंय भक्त म्हणजे काय, भक्ती म्हणजे काय आणि कृष्ण म्हणजे काय, या तीन तत्वांना जर जाणून घ्यायचंय तर श्रील प्रभुपाद म्हणतात बृहद भागवतामृत पुस्तक वाचायला पाहिजे.
तर आज कृष्णदास कविराज गोस्वामी म्हणतायत, सनातन कृपाय पायनो भक्तीर सिद्धांत, आणि म्हणतात श्री रूप कृपाय पायनो भक्ती रस प्रांत. भक्ती रसाची मर्यादा काय आहे, भक्ती रसाची सीमा काय आहे, हे मला रूप गोस्वामींनी शिकवलं. आपण बघतो 18 वर्ष श्री रूप गोस्वामींनी सर्व शास्त्रांवर मनन केलं, अध्ययन केलं, आणि त्याचा सार आपल्याला भक्ती रसामृत सिंधूमध्ये 18 वर्षांचा अध्ययनाचा येते, की कसं सगळ्या शास्त्रांमध्ये सर्वश्रेष्ठ जी वस्तू आहे ती आहे शुद्ध निर्मळ भक्ती. तर ते कृष्णदास कविराज गोस्वामी इथे म्हणतात, आणि म्हणतात जय जय नित्यानंद चरण रविंद, जहा है ते पायनो श्री राधा गोविंद. म्हणतात वृंदावनामध्ये श्री श्री राधा गोविंदजी आहेत, त्या राधा गोविंदजींची पण दर्शन, त्या राधा गोविंदजींची कृपा मला केवळ नित्यानंद प्रभूंमध्ये मिळाली. आणि म्हणून कृष्णदास विराज गोस्वामी शेवटी म्हणतात, जार प्राण धन नित्यानंद श्री चैतन्य, राधा कृष्ण भक्ती विने नाही जाने अन्य. म्हणतात जहार प्राण श्री नित्यानंद चैतन्य, राधा कृष्ण भक्ती विने नाही जाने अन्य. तर म्हणतात केवळ नित्यानंद प्रभूंची कृपा आहे की मी वृंदावनला पोचलो, मला रूप गोस्वामींचा संघ मिळाला, मला सनातन गोस्वामींचा संघ मिळाला, मला रघुनाथ दास गोस्वामींचा संघ मिळाला. आणि आपण जेव्हा वृंदावन यात्रेला जाऊ तेव्हा आपण बघू शकतो राधाकुंड जवळ रघुनाथ दास गोस्वामींची समाधी आहे, आणि त्या रघुनाथ दास गोस्वामींच्या समाधीच्या पाठीमागे त्याच्या थोड्या जवळ एक स्थान आहे जिथे रोज 4 तास रघुनाथ दास गोस्वामी हे 17 वर्ष श्री चैतन्य महाप्रभूंसोबत जगन्नाथपुरीमध्ये राहिले. 6 गोस्वामींमधून एकच गोस्वामी आहेत रघुनाथ दास गोस्वामी, जे जगन्नाथपुरीमध्ये होते. बाकी सगळ्या गोस्वामींना श्री चैतन्य महाप्रभूंनी वृंदावनला पाठवलं. तर श्री चैतन्य महाप्रभू या जगातून जेव्हा निघून गेले तेव्हा रघुनाथ दास गोस्वामींना इतक्या वेदना झाल्या, ते जगू नाही शकले. तर म्हणाले मी आता वृंदावनला जाणार आणि गोवर्धन पर्वतावरून उडी मारून स्वतःचे प्राण देणार. तर जेव्हा रघुनाथ दास गोस्वामी वृंदावनला पोचले तेव्हा श्री रूप आणि श्री सनातन त्यांना भेटले आणि त्यांना म्हणाले तुम्हाला प्राण द्यायचे आहेत, पण आम्हाला एक विनंती आहे. आम्हाला तर रूप श्री चैतन्य महाप्रभूंनी इतके वर्ष जगन्नाथपुरीमध्ये काय लीला केल्या ते आम्हाला नाही माहिती. सनातन गोस्वामींना किती वेळ संघ दिला असेल, काही महिने संघ मिळालाय. रूप गोस्वामींना काही 10 महिने एकदा संघ दिला इथे पुरीमध्ये रूप गोस्वामींना. तर मॅक्झिमम 2 वर्ष 24 महिन्यांपेक्षा जास्ती सनातन गोस्वामी रूप गोस्वामींना संघ नाही मिळाला, पण यांना 17 वर्ष संघ मिळाला. तर आपल्याला चैतन्य चरितामृतामध्ये ज्या ज्या घटना श्री चैतन्य महाप्रभूंच्या जगन्नाथपुरीमध्ये माहिती आहेत त्या कशा माहिती आहेत मग. तर रघुनाथ दास गोस्वामींना रूप गोस्वामी सनातन गोस्वामींनी विनंती केली, राधा कुंडाच्या काठी बसून तुम्ही रोज कथा करा. आणि रोज रघुनाथ दास गोस्वामी 3 ते 4 तास तिथे बसून जगन्नाथपुरीमध्ये श्री चैतन्य महाप्रभूंनी काय केलं त्याची कथा करायची. आणि त्या कथेमध्ये कृष्णदास कविराज गोस्वामी बसायचे. आणि कृष्णदास कविराज गोस्वामींनी जरी त्या लीला बघितल्या नव्हत्या, पण कृष्णदास कविराज गोस्वामी रघुनाथ दास गोस्वामींकडून ऐकलं आणि त्याच्या आधारावर त्यांनी खूप सुंदर श्री चैतन्य चरितामृत आपल्याला दिले. तर बघा की वृंदावन दास ठाकूर हे पण नित्यानंद प्रभूंचे शिष्य आहेत आणि त्यांनी चैतन्य भागवत लिहिलं. आणि कृष्णदास कविराज गोस्वामी हे पण नित्यानंद प्रभूंचे शिष्य झाले, कारण त्यांनी त्यांना आदेश दिला आणि म्हणून ते वृंदावन पर्यंत पोहोचले आणि म्हणून ते आपल्याला चैतन्य चरितामृत देऊ शकले. तर आपल्या सर्वांना एक गोष्ट माहिती पाहिजे की जर श्री नित्यानंद प्रभूंची कृपा नसती तर आपल्याला चैतन्य चरितामृत नसतं, आज आपल्याकडे श्री चैतन्य भागवत नसतं. तर म्हणून नित्यानंद पूर्ण करे चैतन्य काम. श्री चैतन्य महाप्रभू ज्या गोष्टीसाठी ज्या कार्यासाठी या जगात अवतरले ते पूर्ण कोणी केलं, श्री नित्यानंद प्रभूंनी केलं. आणि ह्या सगळ्या ज्या कथा आहेत त्या आपण ऐकल्या त्या श्री नित्यानंद प्रभू श्री चैतन्य महाप्रभूंना भेटण्यापूर्वीच्या लिहिल्या आहेत. मग जेव्हा श्री चैतन्य महाप्रभू प्रचार करायला सुरू केले तेव्हा मग हरिनाम संकीर्तन जेव्हा सुरू केले तेव्हा त्यांनी नित्यानंद प्रभूंच्या हृदयामध्ये त्यांना प्रेरणा दिली की तुम्ही नवद्वीपला या. आणि मथुरेहून श्री नित्यानंद प्रभू मथुरेला नवद्वीपला पोचले. मग त्या दोघांची भेट झाली आणि मग भरपूर गोष्टी घडल्या, त्या आपण कधीतरी इतर वेळेस चर्चा करू. पण आज
च्या कथेचा जो मुख्य संदेश होता तो होता की सेवक हा फक्त स्वामीच्या देखत सेवक नसतो. जेव्हा श्री चैतन्य महाप्रभू बघतायत तेव्हाच त्यांनी कृष्ण कीर्तन केलं, कृष्ण कथेमध्ये तल्लीन होते असं नाही. सेवक हा स्वामींच्या पुढे तर सेवा करतोच, पण स्वामीच्या अनुपस्थितीत पण सेवा करतो. आणि आपण ते बघितलं की लहानपणी पण त्यांचा एकच खेळ होता, कृष्ण लीला, रामलीला, वामन लीला. तसंच आपण पण नेहमी श्री नित्यानंद प्रभूंना प्रार्थना करायला पाहिजे की वैष्णवांच्या समक्ष जेव्हा आपण असतो तेव्हा पण आपण वैष्णवांसारखे वागतो, वैष्णवांसारखे बोलतो. पण जेव्हा वैष्णव अनुपस्थित असतात आपल्या जीवनामध्ये तेव्हा पण आपण नेहमी विचार करायला पाहिजे की नाही, माझं कर्तव्य आहे श्रीकृष्णांचं स्मरण करणं, श्रीकृष्णांचं नाम जप करणं, श्रीकृष्णांच्या लीलेमध्ये तल्लीन होणं. आणि अशा प्रकारे जर आपण आपलं जीवन जगलो तर नित्यानंद प्रभूंची आपल्याला कृपा प्राप्त होईल, श्री चैतन्य महाप्रभूंची कृपा प्राप्त होईल. आणि स्वतःमध्ये जो शिशुपाल बसलाय, स्वतःमध्ये जो हिरण्यकश्यपू बसलाय, रावण दंतवक्र हिरण्याक्ष जो बसलाय, त्याला मरण्याची गरज नाहीये. श्री चैतन्य महाप्रभूंच्या कृपेमुळे, श्री नित्यानंद प्रभूंच्या कृपेमुळे एक आशा आहे की हा जो रावण आहे, जो रामचंद्रांसमोर ऍक्च्युली रामचंद्रांनी पण चान्स दिला की बदलेल, पण तो काही बदलत नव्हता. पण आपल्या हृदयामध्ये जो रावण, कुंभकर्ण, हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपू जो बसलाय त्याचं ऍक्च्युली परिवर्तन होऊ शकतं. तर आपल्याला परिवर्तन जर करायचं असेल, आपल्या हृदयामध्ये जर परिवर्तन करायचं असेल, तर आशा फक्त एकच आहे, श्री चैतन्य महाप्रभूंची कृपा. आणि श्री चैतन्य महाप्रभूंची कृपा जर प्राप्त करायची असेल तर त्यासाठी एकच आशा आहे, ती आहे श्री नित्यानंद प्रभूंची कृपा. आणि श्री नित्यानंद प्रभूंच्या कृपेची जर आशा असेल तर आपण त्यांचे प्रमुख सेनापती, नित्यानंद प्रभूंचे प्रमुख सेनापती आहेत AC भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद, ज्यांनी श्री नित्यानंद प्रभूंचा आंदोलन घरोघरी पोहोचवलं. तर म्हणून आपण नेहमी आपल्या गुरु महाराजांना, श्रील प्रभुपादांना, श्री नित्यानंद प्रभूंना, श्री चैतन्य महाप्रभूंना प्रार्थना केली पाहिजे की कृष्णांनी तर असुरांचा वध केला, रामचंद्रांनी तर असुरांचा वध केला, हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्षाचा नरसिंहदेवांनी आणि वराहदेवांनी वध केला. पण खूप महत्वाची गोष्ट आहे, वराह द्वादशीच्या दिवशी वराहदेव उपस्थित झाले. पण वराह द्वादशीच्या दुसऱ्या दिवशी आहे नित्यानंद त्रयोदशी. आणि नित्यानंद त्रयोदशी दिवशी नित्यानंद प्रभू म्हणतायत, आता हे मारहाण करण्याचे दिवस गेले. सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापार युग आता समाप्त झाले आहेत. आता कलियुग आहे आणि कलियुगामध्ये मारहाण केलं तर सगळं काही समाप्त होईल. कलियुगामध्ये परिवर्तन करण्याचं युग आहे. कलियुगामध्ये श्री चैतन्य महाप्रभूंनी दिलेला हरिनाम आपण स्वीकार करायला पाहिजे. श्रीमद भागवत आपण स्वीकार करायला पाहिजे. भगवद्गीतेतल्या शिकवणी आपण स्वीकार करायला पाहिजे. आणि श्रील प्रभुपादांनी आपल्यावर अमाप कृपा करून आपल्याला हे सगळं दिलंय. तर आपण श्री नित्यानंद प्रभूंप्रती, श्रील प्रभुपादांप्रती, गुरु महाराजांप्रती खूप खूप कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे की आपल्याला ते औषध दिलंय जे कदाचित रावणाला प्राप्त झालं असतं तर रावण आज जगला असता परिवर्तित अवस्थेत, शुद्ध अवस्थेमध्ये. हिरण्यकश्यपू, हिरण्याक्षला ते जर औषध मिळालं असतं तर कदाचित ते पण चांगले वैष्णव होऊन हात वर करून संकीर्तनामध्ये नृत्य केले असते, नाचले असते. पण त्यांना ते औषध नाही मिळालं. ते औषध श्री चैतन्य महाप्रभूंनी आपल्यासारख्या पतित लोकांसाठी राखीव ठेवले, रिझर्व्ह करून ठेवलंय. म्हणाले सत्य त्रेता द्वापारमध्ये जर खर्च झाला तर कलियुगामध्ये काही उरणार नाही. म्हणून कलियुगामध्ये आपल्याला ते अमाप प्रचूर मात्रेमध्ये हरिनाम संकीर्तनाचं औषध श्री चैतन्य महाप्रभू श्री नित्यानंद प्रभू देत आहेत. जय श्री कृष्ण चैतन्य महाप्रभू की जय. जय श्री नित्यानंद प्रभू की जय. जय श्रील प्रभुपाद की जय. अनंत कोटी वैष्णव वृंद की जय. तर खूप खूप धन्यवाद. तुम्हा सर्वांमुळे श्री नित्यानंद प्रभूंच्या गुणांवर, त्यांच्या लीलांवर, त्यांच्या लहानपणांच्या कथांवर मला आज मनन करायचा एक सुवर्ण अनुभव प्राप्त झाला, एक सुवर्ण संधी मिळाली. आणि त्याच्यामुळे मला पण एक लक्षात आलं की श्री नित्यानंद प्रभू हे लहानपणापासून अगदी आपल्या स्वामींना भेटण्यापूर्वीपासूनच श्रीकृष्णांमध्ये, त्यांच्या कथांमध्ये, त्यांच्या लीलांमध्ये, त्यांच्या त्या दिव्य वृंदावन, रामघाट, मथुरा, विश्राम घाट, गोवर्धन इथे किती आनंदाने तिथे वास करतायत. तर खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. जय श्रील प्रभुपाद की जय. अनंत कोटी वैष्णव वृंद की जय. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद प्रभू. हरे खूप कृष्ण. छान प्रभू. सो खेडकर प्रभू, तुम्ही हँड रेज केलाय.
म्हणजे सगळे म्यूट आहेत वाटतं म्यूट वर, त्यामुळे ओके, तर तुम्ही अनम्यूट करणार. एकच मिनिट हा. येस, खेडकर प्रभू करणार अनम्यूट. येस येस प्रोजेक्ट, थँक्यू प्रोजेक्ट, खूप खूप धन्यवाद. आजच्या या नित्यानंद प्रभूंच्या या आविर्भाव दिनी खूप सुंदर कथा ऐकायला मिळाल्या. वृंदावन, जगन्नाथपुरी, मायापूर, अनेक अनेक ठिकाणचे सगळे 5 टाइम्स आपण सांगितलं. मला एक प्रश्न विचारायचा होता येस की आता प्रभू. आमच्यासारखे जे नवीन भक्त आहेत तर त्यांना भगवंताप्रती, भगवंतांचे जे भक्त आहेत, शुद्ध भक्त आहेत, त्यांच्या प्रती आसक्ती, त्यांच्या प्रती ओढ निर्माण करण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? येस, तो खूप छान प्रश्न आहे. एका व्यक्तीप्रती जर आकर्षण निर्माण करायचं असेल तर त्या व्यक्तीच्या जवळ जायला लागेल. पण हा जो बद्ध जीव आहे, बद्ध जीवाचा एक दोष आहे. बद्ध जीव जेव्हा एका व्यक्तीच्या जवळ जातो तेव्हा कधी कधी त्या व्यक्तीला सहजपणे घेण्याचा पण एक दोष होतो आपल्यामध्ये. जर आपण कोणा चांगल्या व्यक्तीच्या जवळ गेलो तर आपल्यामध्ये तो दोष आहे की जवळ गेल्यानंतर त्याच्या चुका खूप चांगल्या प्रखर दिसतात आणि त्याचे जे चांगले गुण आहेत ते आपल्याला चांगल्या प्रखरपणे दिसत नाहीत. तर हा कलियुगातल्या बद्ध जीवात्म्यांमध्ये एक दोष आहे. तर म्हणून असं म्हणतात, चाणक्य पंडित असं म्हणतात, अग्नी, राजा आणि गुरु यांच्या जवळ नाही जायला पाहिजे जास्ती. अग्नीच्या जवळ गेलो तर भाजून जाणार, राजाच्या जवळ जर गेलो आणि आपण काही अपराध केला तर प्राण जाणार, आणि गुरूंच्या जवळ जर गेलो तर आपल्याला काहीतरी अपराध करणार. म्हणून असं म्हणतात, अग्नी, राजा आणि गुरु यांच्यापासून थोडं आपण एक रिस्पेक्टफुल अंतर ठेवायला पाहिजे, एक आदराचं एक अंतर ठेवायला पाहिजे. खूप जवळ गेलो तर कधी कधी आपण अपराध करू शकतो. मग जर जवळ नाही गेलो तर कळणार नाही, आणि कळालं नाही तर आसक्ती नाही होणार, आणि जवळ गेलो तर चुकीने आपण काहीतरी चुका करू शकतो, त्यांना सहजपणे घेऊ शकतो. मग काय करायचं? तर सगळ्यात छान गोष्ट काय माहितीये, जे वर्षानुवर्ष गुरूंच्या जवळ आहेत त्यांनी ती कला शिकली आहे की जवळ जाऊन पण आपण अपराध कसे नाही करायचे. जवळ जाऊन पण त्यांनी ती कला शिकली आहे की कशा प्रकारे मान सन्मान ठेवायचा आणि त्यांना सहजपणे नाही घ्यायचं. अशा भक्तांकडून जेव्हा आपण गुरूंबद्दल किंवा प्रभुपादांबद्दल ऐकूया त्याचा ऍडव्हान्टेज काय आहे? आगी जवळ गेलो तर एक रिस्क असते भाजणार, आणि दूर गेलो तर उष्णता नाही मिळणार. मग काय फायदा झाला? तर हे जे असे भक्त असतात जे गुरूंजवळ किंवा ज्यांना गुरु महाराजांचा संघ मिळालाय किंवा ज्यांना प्रभुपादांचा संघ मिळाला त्यांच्याकडून जेव्हा आपण ऐकतो तेव्हा लक्षात येतं ते त्या त्या गोष्टी सांगतात ज्या त्यांनी बघितल्या आहेत जवळून. पण आपण एक सेफ्टीमध्ये आहोत, आपण सुरक्षित आहोत की आपण इतक्या जवळ नाही जात आहे की जेणेकरून आपण त्याला सहजपणे घेऊ. सो आसक्ती निर्माण करायची असेल, जवळ जाणं गरजेचं आहे. पण जवळ जाण्याचे 2 मार्ग आहेत. एक आहे फिजिकली जवळ जायचं, आणि दुसरं आहे भावनात्मक दृष्टीने जवळ जायचं. तर फिजिकली जर जवळ गेलो तर आपल्याकडून काही चुका होऊ शकतात, पण भावनात्मक दृष्टीने जर जवळ गेलो तर ती रिस्क पण नाही राहत, तो धोका पण नाही राहत काहीतरी अपराध करण्याचा. पण चांगल्या चांगल्या गोष्टी, चांगले चांगले तत्व, चांगले चांगले काही विचार, चांगल्या भावना आपल्या गुरूंच्या किंवा प्रभुपादांच्या लक्षात येतात. सो म्हणून जसं श्रीकृष्णांच्या जवळ जे लोक गेले ते काय असे एकदम साधारण जीवन नाहीये. पांडव श्रीकृष्णांच्या जवळ गेले तर पांडवांचं जीवन काही असं एकदम मखमली जीवन नाहीये. व्रजवासी श्रीकृष्णांच्या जवळ गेले त्यांचं पण जीवन काही मखमली नाहीये. पण आपण जेव्हा त्यांचं जीवन श्रवण करतोय तर त्याच्यामध्ये ना त्या वेदना होत नाहीत आपल्याला, पण आपल्याला त्यांचे अनुभव कळतात. पण श्रीकृष्णांच्या जवळ जाणं एवढं सोपं नाहीये, चटके बसणार. रामचंद्र आपण म्हणतो मर्यादा पुरुषोत्तम आहेत, पण रामचंद्रांच्या जवळ जे होते त्यांचं जीवन कसं होतं? गुहा महाराज त्यांना म्हणतात थांबा, म्हणाले नाही थांबू शकत. सीतादेवी त्यांना इतकं प्रेम केलं, जेव्हा एक आरोप आला तेव्हा रामचंद्रांनी सांगितलं तुम्ही, म्हणून रामचंद्रांच्या जवळ जाणं चटके बसतात. श्रीकृष्णांच्या जवळ जाणं चटके बसतात. अगदी श्री चैतन्य महाप्रभू आहेत, शची देवी आहे, शची देवी त्यांना किती प्रेम करते आईसारखे, त्यांना सोडून संन्यास घ्यायला निघून गेले. विष्णुप्रिया देवी आहे, ते त्यांचं नाम जप करत होते पण त्यांना कधी भेटले नाही श्री चैतन्य महाप्रभू परत संन्यास घेतल्यानंतर. तर म्हणून परमेश्वर आणि तसेच परमेश्वराचे शुद्ध भक्त आहेत. आपण गरजेपेक्षा जास्ती जर जवळ गेलो तर आपल्याला चटके बसणार का? कारण त्यांची चेतना खूप वेगळी असते.
श्रीकृष्णांची चेतना खूप वेगळी होती. श्रीकृष्ण म्हणाले, मी आयुष्यभर वृंदावनामध्ये राहिलो तर पूर्ण जगाचं कल्याण नाही करू शकत, मला पांडवांना पण वाचवायचंय. म्हणून व्रजवासींना चटके बसले, पांडवांना पण चटके बसले जेव्हा त्यांना वेगळं. सो तसंच शुद्ध भक्त आहेत श्री चैतन्य महाप्रभू, श्री नित्यानंद. श्री नित्यानंद प्रभूंबद्दल आज चर्चा केली आपण. हाडाई पंडित आणि पद्मावती देवी त्यांना किती प्रेम होतं. हाडाई पंडित एक क्षण त्यांना दृष्टीआड जाऊ नव्हते देत, पण त्यांना चटके बसले. नित्यानंद प्रभू निघून गेले प्रचार करण्यासाठी. तर म्हणून शुद्ध व्यक्ती कुठल्या चेतनेमध्ये असतात हे आपल्याला माहिती नाही. त्यांना कोणाचा विचार आहे, त्यांना कोणाचं कल्याण करायचं आहे, त्यांना कुठल्या स्तरावर त्यांच्या भावना आहेत आपल्याला माहिती नाही. तर कधी कधी आपण शुद्ध व्यक्तीकडून नकळतपणे भौतिक स्तरावर अपेक्षा करू शकतो. आणि जेव्हा आपण शुद्ध व्यक्तीकडून भौतिक स्तरावर अपेक्षा करतो तेव्हा कधी कधी आपल्याला चटके बसू शकतात. म्हणून बेस्ट आहे की आपण गुरु महाराजांबद्दल, प्रभुपादांबद्दल, परमेश्वराबद्दल जेव्हा त्यांच्या प्रेमी भक्तांकडून श्रवण करू, तेव्हा प्रेमी भक्त काय करतात माहितीये, चटक्यांबद्दल जास्ती बोलत नाहीत. जर आपण भागवत वाचलं, भागवतामध्ये व्रजवासी आहेत किंवा पांडव आहेत, ते नेहमी श्रीकृष्णांबद्दल गोडच गोष्टी सांगतात आणि त्यांच्या हृदयामध्ये जे चटके बसले ते त्यांनी आवरून ठेवलेत, ते कव्हर करून ठेवलेत. तसंच जर आपण शुद्ध भक्तांबद्दल जेव्हा ऐकू त्यांच्या प्रेमी भक्तांकडून, तेव्हा ते फक्त चांगल्या चांगल्या गोष्टी सांगतात, पण त्यांना पण जे चटके बसले ते कधी सांगत नाहीत. तर ऍक्च्युली सेफ मार्ग आहे, ज्यांना श्रीकृष्णांवर प्रेम आहे त्यांच्याकडून श्रीकृष्णांबद्दल ऐकायचं. ऍक्च्युली श्रीकृष्णांचं जर जीवनचरित्र वाचलं तर चटके आहेत. तसंच प्रभुपादांबद्दल किंवा गुरु महाराजांबद्दल किंवा शुद्ध भक्तांबद्दल जर आपण त्यांच्यावर जे प्रेम करतात त्यांच्याकडून ऐकू, तर ते गोड आपल्याला घटनाक्रम समजतो. त्यांच्या आयुष्यातला जर चांगल्या चांगल्या कृपाळू दयामय घटना आहेत त्या कळतात. पण काही काही गोष्टींमध्ये जिथे ते वेगळ्या स्तरावर वागतात ते आपल्याला सांगत नाहीत ते, कारण त्यांना माहिती आहे आपली श्रद्धा कमी आहे, कदाचित आपली श्रद्धा डळमळीत होऊ शकते. तर म्हणून प्रेमी भक्तांकडून श्रवण करण्याचं खूप गरज आहे. ज्यांना प्रभुपादांवर प्रेम आहे, ज्यांना आपापल्या गुरु महाराजांवर प्रेम आहे, त्यांच्याकडून जेव्हा ऐकतो तेव्हा खूप छान उत्साहवर्धक गोष्टी ते सांगतात. त्यांना जिथे जिथे चटके बसले ते गोष्टी सांगत नाहीत ते. सो दिस इज माय रिप्लाय प्रभूजी. हरे कृष्ण. थँक्यू प्रभूजी, खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तर सर्वांच्या चरणी दंडवत प्रणाम, खूप खूप धन्यवाद. आपण इथे थांबूया. हरे कृष्ण. जय श्री प्रभूजी प्रभुपाद. वेळेत वेळ काढून पण आपण हरिबोल करूयात. हरिबोल आभार मानूया. हा. हरिबोल हरी बोल, हरी हरी बोल. बोल, हरी बोल. जय श्री हरिबोल प्रभुपाद. हरिबोल 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 सर्व वैष्णवांना धन्यवाद जय प्रणाम. गौर प्रेमा. थँक्यू धन्यवाद. हरी बोल.